बजेटाचेर हांव उत्तर दिवपा खातीर उबो आसा. मानादीक सदस्यांनी वेगवेगळे विशय केले. आमच्या रुलींग ब्रांचीस हांच्यांनी बजेटाक सपोर्ट केलो. विरोधी ब्रांचीसांतले म्हणजे बाकीचे सगळे हांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत एक्सप्लेन करता आसतना वेगवेगळ्यो गजाली सांगल्यो. बट स्पीकर सर, एक गजाल हांव 7वे फावटी कंटिन्युअसली हे बजेट मांडटा आनी हे बजेट पास करून घेता आसतना पर्टिक्युलरली फॉर द मल्टिपल क्रिटिकल सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ह्या बजेटाच्या बरोबर हांवें सबमिटूय केल्या. विच इज स्पेशली स्पीकर सर द इकॉनॉमीक सर्वे रिपोर्ट. एवरी टायम हो इकॉनॉमीक सर्वे रिपोर्ट इट इज जस्ट नॉट जस्ट द बुक बट एक्झॅक्टली वॉट द फॅक्ट आय एम डुईंग इन द एंटायर इयर ह्या बुकांत ऑलरेडी स्पीकर सर आसा. आनी त्या खातीर ते लिपोवपा सारकें कांय ना स्पीकर सर. ज्यो गजाली एक्चुली करता आमी वर्सभर त्यो त्या निमित्तांत लोकां समोर येवच्यो. स्पीकर सर, बऱ्याच जाणांनी म्हणजे बजेट हे फुगो आहा, फक्त हातूंतले एकूय इम्प्लिमेंटेशन जायना, ह्योय गजालीचो आरोप जो केलो. हांव स्पीकर सर सांगपाक सोदतां की एक्शन टेकन रिपोर्ट हांवें ताच्या बरोबरूच सबमीट केला आनी एक्शन टेकन रिपोर्ट दिता आसतना स्पीकर सर इट इज ऑलमोस्ट 99.53% आमी ज्यो बजेटांत मांडलेल्यो गजाली ज्यो आसा त्यो इम्प्लिमेंटूय केल्या. म्हाजें जर म्हणणें आसा लेट देम गो थ्रू इट. कारण उदळ मानादीक सभासद उलयतालो की आमी बेश्टेच बजेट मांडटा, ते बेश्टे पुस्तकी आंकड्यांचो खेळ. स्पीकर सर, म्हाज्या खातीर हो आंकड्याचो खेळ न्ही. हे आर्थीक नियोजन एका वर्साचें आहा. राज्याचें आर्थीक नियोजन कशें आसचें, राज्याची आर्थीक उदरगत कशी जावची आनी इट इज अ विजन डॉक्युमेंट. इट इज फॉर द विकसीत गोवा 2037 हाजो फावंडेशन घालपी हे बजेट आसा. म्हणून हांवें म्हटलें की एक्शन टेकन रिपोर्टान एवरी आमी प्रत्येक गजाल जी आसा म्हाका दिसता त्या डिपार्टमेंटाच्या वेळार तुमी वयचे तितूंतल्यान आनी ती जाल्यार खरेंच जावंक ना जाल्यार विचारचें. म्हणून एक्शन टेकन रिपोर्ट दिला. तो एक्शन टेकन रिपोर्टूय बी स्पीकर सर पळोवचो आनी त्या एक्शन टेकन रिपोर्टान प्रत्येक डिपार्टमेंटाची म्हणजे ऑलमोस्ट 99% म्हणजे कितले पर्सेंटेजीन खंयचो प्रोजेक्ट जाला, खंयचो प्रोजेक्ट प्रोसेस जाला आनी खंयचे आमी सांगलेले कितें करूंक जाय. 2-3 गजाली त्योय बी तितून मेन्शन केल्या. स्पीकर सर, फाटल्या वर्साच्यान एवरी टायम आय एम प्लेसिंग इट इज एन जेंडर बजेट. हे जेंडर बजेट दिता आसतना ह्याय फावटी 26-27 जेंडर बजेट जो आसा हो आमी दिलो आनी हातूंतल्यान वुमन लेड डेव्हलपमेंट इट इज एन आर्टिक्युलेटेड बाय द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. नारी शक्तीक कितलो महत्व दिला आनी तातूंतल्यान वुमन लेड डेव्हलपमेंट कशा पद्दतीन जावपाक शकता. आनी 2026-27 आमी जेंडर इक्विलिटी हाडपा खातीर सेक्टोरियल प्रायोरिटी दिवपा खातीर आनी इट इज एन कोर प्रिंसिपल ऑफ शेपिंग द गव्हर्नन्स पॉलिसी फॉर्म्युलेशन आसतलें, पब्लीक फायनान्स आसतलें. हातूंतल्यान हो जेंडर बजेट जो आसा हो आमकां खरोखरूच म्हत्वाचो आसा आनी तातूंतल्यान इट इज सिमलेस वर्टिकल एंड हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन अंडरस्कोर हे करपा खातीर इट इज डेलिव्हरिंग द इक्विटेबल एंड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इट इज एन एट एवरी लेवल ऑफ द गव्हर्नन्स. हे करपा खातीर हो जेंडर बजेट जो आसा हो म्हज्या गव्हर्मेंटान प्लेस केला आनी वी आर मॉनिटरींग इट कंटिन्युअसली. आनी मॉनिटर करता म्हणून तर आमकां पॉसिबल जाता जेंडर बजेट दिवपा खातीर. दीस जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटींग हे मुखार दवरलां. म्हाका दिसता गोंयची जर्नी टुवर्ड्स अबाउट द जेंडर रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स आनी वीच इज एन वुमन्स एम्पावरमेंट आनी इक्विटेबल डेव्हलपमेंट ह्या बाबतींत हो जेंडर बजेट जो आसा आनी इट इज एवरी सेक्टर एवरीवेर आमी कितें कितें करूं शकता. पूण हांवें मुद्दामून म्हटलेलें की एखादी आमची गरीब ट्रायबल महिला पासून ते मेडिकल एडमिशनाक मेळोवपी चली हाच्या खातीर कसल्या पद्दतीच्यो कशा पद्दतीच्यो स्किम्स आसा, ताच्या खातीर आमी प्रोविजन कितल्या मोठ्या प्रमाणात खंयसर कितें केलां हे ह्या जेंडर बजेटांतूय बी आमी दाखयलां आनी ताकाच लागून हे आमी सबमीट केलां. स्पीकर सर, इतकेंच न्ही तर मिड टर्म फिस्कल प्लॅन होय बी ह्या बजेटाच्या बरोबर सबमीट केल्लो आसा आनी ताकाच लागून ह्या बजेटान हांव एन्श्युअर करपाक सोदता स्पीकर सर इट इज अ ट्रान्सपरन्सी आनी अकाउंटेबिलिटी ह्या फायनान्शियल रिपोर्टिंग स्टेटमेंटांत म्हज्या सरकारान ऑलवेज दिल्या आनी इतके ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आसा आमी. स्पीकर सर, हे सांगता आसतना म्हणजे बजेट हे विजन ऑफ द विकसीत गोवा 2037 वीच इज अ रिलेवंट सेक्टर आमी जर पळयत जाल्यार इकॉनॉमीक सच एज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी, इट इज अ बेटर हेल्थ केअर, social security, it is an upgrading education, easing the public transport and effective delivery of the public service. हे जे मूळ कोर इश्यूज जे बजेटाचे आसा ते तांच्या मुखार दवरल्या आनी हे सगळे सांगता आसतना 30,195 कोटीचो रेव्हेन्यू बजेट मुखार दवरता आसतना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर
21,970 crores with the capital expenditure of the 8,225 crores rupees capital expenditure या वर्सा खातीर आमी करतले, which is then consecutive fifth year of the revenue surplus budget of the 1,666 with a fiscal deficit which is an estimated of 3,895 crores, which is below the 3% of the GSTP, which is well within the prescribed limit for आमी मुखार दवरला. स्पीकर सर, आमी जर पळयत जाल्यार हांव थोडोसो फोकस इकॉनॉमी आनी स्टेट इनकम हाजेर करता. GSTP दाखयता आसतना स्टेट प्रोजेक्टेड which is in 1.31 lakh crores of rupees आमी प्रोजेक्ट केला. The growth of the overall economy is expected to be slow down due to the Middle East scenario. फाटल्यापेक्षा मातसो स्लो डावन आसा, कारण एट प्रेझेंट जो मिडल इस्टर्न सिनारियो जो जाला हाजी तत्राय आमकां आसा, म्हणून तो आमी प्रोजेक्टेड 1.31 lakh crores इतको दाखयला. स्पीकर सर, हे सगळे दाखयता आसतना बी पर कॅपिटा इनकम विच इज एस्टिमेटेड 8.18 lakhs crores. मला एक LOP विचारतालो मागीर तुमी सोशल सेक्टरांतल्यो स्किमी कित्याक दिता. स्पीकर सर, ताकाय खबर आसा की कशा पद्दतीन आमी पर कॅपिटा इनकम जो आसा पळय न्ही हो कॅल्क्युलेट करता, तोय जाणा. पण तरी आसतना सुद्दां ऑफकोर्स म्हणजे एखादो जर गरीब मनीस आसलो जाल्यार श्रीमंत मनीस ताजो एवरेज इनकम जो कॅल्क्युलेट करून हो इनकम जेन्ना आमी करता विच इज एन 8.18 lakhs पर कॅपिटा एस्टिमेटेड इनकम दाखयल्लो आसा. स्पीकर सर, आमी हय की सेकंडरी सेक्टराचेर भर दिता आसतना विच इज कॉन्ट्रिब्युट्स अप्रॉक्सिमेटली द 90% ऑफ द गोवन इकॉनॉमी, आनी हातूंतल्यान मागीर मॅन्युफॅक्चरींग आयलें, सर्वीस सेक्टर आयलो, विच इज द गोवाज फाटलीं कितलींशींच वर्सां आमी टुरिजम इंडस्ट्री असल्या कारणान आनी मॅन्युफॅक्चरींग बाकीच्या हातूंतल्यान 90% हो आमकां सेकंडरी सेक्टरांतल्यान येता, आनी विच इज द 10% स्पेशली फ्रॉम द एग्रीकल्चर सेक्टर आनी मायनींग सेक्टर हातूंतल्यान 10% इनकम हो ह्या सेक्टरांतल्यान येता. स्पीकर सर, आमचो कंटिन्युअसली वेरियस इन्सेंटिव्स आमी दीत आसा टू बूस्ट करपाक. MSME सेक्टर आसतलें, हातूंतल्यान बजेटानूय बी वेरियस स्किम्स आमी हेतूर प्रोविजन केल्ले आसा. स्पीकर सर, स्टेट एज एक्सपेक्टेड पब्लीक फायनान्साचेर उलयता आसतना एक्सपेक्टेड टू बी द स्टेट रेव्हेन्यू सरप्लस फॉर दीस फायनान्शियल इयर ऑल्सो 26-27. स्पीकर सर, आमी जे पळयता की जरी डेट एक्सपेक्टेड असलें विच इज रिमेन इन द सस्टेनेबल लिमीट, आमी जर फाटलो कंप्लिटली म्हणजे इंट्रस्ट रिपेमेंट जो करपाक जाय हाची तत्राय आमकां आसा, आनी ताकाच लागून FRBM एक्टाच्या अंतर्गत 26-27 हाच्या सकयल म्हणजे डेट टू द GSDP रेशियो हाजेर बरेच जाण उलयले. म्हाका स्पीकर सर, म्हाका खबर आसा कंटिन्युअसली आय एम मॉनिटरींग थ्रू द फ्रॉम द 2021 टू टील 26-27 हो जो रेशियो आसा कंप्लिटली ह्या इयराच्या एंडिंगाक आमी वीच वील बी द 25% ह्या लेवलाचेर हाडपा खातीर म्हणजे कंटिन्युअसली फायनान्शियल मॅनेजमेंट हे सुरवात आसा, आनी एट द एंड ऑफ द 26-27 it will the ratio will be the debt to the GSDP ratio will be the 25% हो आसतलो. स्पीकर सर, आमी एक्सपेक्ट करता की इट इज एन अप्रॉक्सिमेटली 1,600 crores of rupees. This is a special assistance from the government of India. मनाधिक सदस्य कोण तरी उलयलो की सगळ्या स्टेटीक मेळटा, तितूर तुमी कितें तरी खूब व्हडलें कितें केलें ना. स्पीकर सर, विच इज दोज हू आर डुईंग द रिफॉर्म्स, तांच्याच खातीर वेगवेगळे रिफॉर्म्स केल्या उपरांतूच हो जो 50 वर्साचो इंट्रस्ट फ्री लोन जो आसा पळय न्ही, हे रिफॉर्म सगळे केल्या उपरांतूच गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज अलाव अशेंच अलाव करिना. स्पीकर सर, वी वॉन्ट टू डू द स्पेशल रिफॉर्म्स ताच्या खातीर, आनी तातूंतल्यान विच इज एन एक्सपेक्टेड 50 वर्साचो इंट्रस्ट फ्री लोन हातूंत आमकां एक्सपेक्ट आसा इट वील बी द मोर देन 1,600 crores हो आमकां हातूंतल्यान मेळटलो. स्पीकर सर, हांव प्रत्येक डिटेल्स हातूंतल्यान वयचो ना, बट तरी सुद्दां म्हणजे ह्या बजेटाचेर उलयता आसतना म्हणजे जायत्यो गजाली प्रत्येक जाणांनी उलयल्या. हांवें मुद्दामून हे फावटी की गव्हर्मेंट ऑफ इंडियाचेर हांगासर आशिल्ल्यो इन्स्टिट्यूशन्स म्हणजे आमकां कळना की डायरेक्ट इनडायरेक्ट वीच कॉन्ट्रिब्युट्स फॉर द स्टेट. म्हणजे हांवें मुद्दामून NIOचो, NCPORचो, वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, ICR ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशनचो उल्लेख केल्लो. वी ऑलवेज हालींच स्पीकर सर, इट इज एन वर्ल्ड ओशन कॉन्फरन्स, बिग कॉन्फरन्स विच इज ऑर्गनायज्ड बाय आमच्या NIO, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. अशा पद्दतीचे दे हॅव ऑर्गनायज, वी हॅव जस्ट सपोर्टेड फॉर देम. आणि हो सपोर्ट केल्ल्या कारणान वेरियस द ओशन रिसर्चाचे सायंटिस्ट, इट इज मोर देन 700 पीपल्स दे हॅव विजिटेड. दॅट इज बिकॉज ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. स्पीकर सर, इंडिया एनर्जी वीक जो हांगासर नाव वीच वील बी द परमनंट वेन्यू गोवा फॉर द इंडिया एनर्जी वीक, हातूंतल्यान इट इज अ ग्लोबल लेवलाचे वेरियस CEOs, वेरियस लोक जे हांगासर आयले
आणि आमच्या ONGCन हो जो हांगासर घडोवन हाडलो ONGCत येदो व्हडलो जो कन्वेन्शन सेंटर्स जे हांगासर उबे केला आनी हातूंतल्यानूय बी गोंयच्या इकॉनॉमीक बीच इज कॉन्ट्रिब्युट्स आमी जाका म्हणटा की गोंयचें नांव ग्लोबली वचपाक ही इन्स्टिट्यूट हांचो रोल जो आसा हो स्पीकर सर खूब म्हत्वाचो आसा तातूंतल्यान करता. स्पीकर सर हांव पर्सनली थँक्स म्हणटा सगळे मिडियांक की ज्यांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत हो बजेट लोकांक कळपा खातीर आपल्या पद्दतीत तेंच्यांनी खूब बऱ्या पद्दतीत तो प्रेजेंट केलो, बऱ्या पद्दतीत इजिली लोकांक कळयलो. हय कोणी तरी धुरंधर 2 बीन म्हटलां आसतलें. हांव म्हाजी स्तुती कर म्हणटा स्पीकर सर. ओके आनी ताच्या खातीरूय बी म्हणजे जाय तेंच्यांनी वेगवेगळे स्टेटमेंटूय केले बट प्रत्येकाच्या कल्पना कोणी तरी सिक्सर मारली आसतली, कोणी आनी कितें म्हटलें, कोणी तरी AI प्रेझेंट हाव द सायंटिस्ट कॅन प्रेझेंट म्हणजे आतां आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्दतीत. हय आमी प्रत्येक गोष्टीचेर फोकस करता आसतना एग्रीकल्चर पासून AI पर्यंत हातूंतल्यान हाजो आस्पाव जो आसा पळय न्ही ह्या बजेटांत आसा आनी म्हणून म्हटलां आमी वीच वील बी द फ्युचरिस्टीक बजेट फॉर विकसीत गोवा 2037 हातूंतल्यान कसो सगळ्या सेक्टरांतल्यान जातलो हाजेर भर दिवपी बजेट हो बजेट आशिल्लो आनी म्हणून तर म्हणजे हाज्या खातीर प्रत्येक न्यूज पेपर न्यूज चॅनल मिडिया हांच्यांनी ह्या बजेटाची स्तुती केली कारण त्या बजेटांत कशा आनी ताका लागून हांव थँक्स तांकां म्हणटा की ताका लागून सामान्य मनशाक हो बजेट जो आसा खूब बऱ्या पद्दतीत हो बजेट कळ हेजो खंयच्याच पद्दतीचो टॅक्स आमच्या स्टेटींतल्या लोकांचेर न लायता. हांव विरोधकांक दिसता की दीस इज ओन्ली द इलेक्शन ओरिएंटेड बजेट. इलेक्शनाक एक वर्स आसतलें बट बजेट प्रत्येक फावटीचो बजेट हांवें खंयचोच कर न लादता दिल्लो बजेट आसत पळयत जाल्यार आनी वेवस्थीत रित्या आमी जशें म्हणटा की गोंयच्या लोकांचेर खंयसरूच भार न पडटा स्टेटीचो रेव्हेन्यू बी वाडोवचो हाज्या खातीर म्हज्या सरकारान म्हणजे हांवें जेन्ना म्हटलें की 19,000 कोटी वयल्यान आतां आमी 30,000 कोटी ह्या हाजेर पावल्या आनी ताकाच लागून हो बजेट मांडटा आसतना वेगवेगळ्या हाजेरूय फोकस केला. स्पीकर सर ह्या हाजेर वयता आसतना हांव जनरल एडमिनिस्ट्रेशन हाजेर डिटेलान न वतना आमी पळयता की मॉनिटायझेशन ऑफ द डिफरंट असेट्स हो कशा पद्दतीन इजिली करपाक शकता हाजेर भर म्हज्या सरकारात पुराय दिला आनी म्हणून तर वेगवेगळे कडेन पडीक आशिल्ले वेगवेगळे क्वार्टर्स बिल्डिंग्स ह्यो कशा पद्दतीन परत एकदां रिनोवेट करून म्हणजे असेटूय क्रिएट करप आनी मॉनिटायजूय करप हाजेर भर दिला. म्हाका खबर आहा की फुडल्या 5 वर्साच्या कार्यकाळांत हाजो खूब मोठ्या प्रमाणांत फायदो हो सरकाराकूय जातलो गोंयच्या लोकांक जातलो गव्हर्मेंट सर्वंटाक जातलो. स्पीकर सर फ्युचरिस्टीक व्यू आमचे लोक जे अयोध्या वतले फाल्यां सकाळी वेलंकनी वतले फाल्यां सकाळी हातूंत इवन दो वेलंकनी वी आर रायटींग अ लेटर थंयच्याच सरकारा कडेन आमी लेटर बरयला की तांच्यांनी बी जागा आमकां दिवची थंयसरूय बी गोंयचो यात्री निवास बांदपाची आमची तयारी आसा. ज्या पद्दतीन पंढरपूर आसतलें किंवा आमी अयोध्या आसतलें आमी दिल्लीत आसा मुंबयत आसा वेलंकनीक सुद्दां आमच्या जे वेलंकनीचे डिओटीज थंय वतात तांच्या खातीर हें प्रोविजन करपाक जाय म्हणून ऑलरेडी वी आर इन टॉक विथ देम. जागा मेळना फुडें थंयसरूय बी सुरवात करतले बट लोकांचो विचार करून स्पीकर सर हें आमी केलां. स्पीकर सर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्या माध्यमांतल्यान हांवें जशें सांगलां की हांव परतूय म्हणटा स्पीकर सर कारण हे जॉब पयलीं गोंयकार करिनाशिल्ले कोणी विचारता कसले जॉब काय म्हणून बट आज बरेचशे फावटी म्हणजे जेन्ना इवन दो नेपाल बिपाल हांगातल्यान लोक येताले ते हे जॉब करपाक बट आज आमी तांकां एक बरी ट्रेनींग दिली तांकां आपली जॉब सेक्युरिटी दिली तांकां एवरी इयर इन्क्रिमेंट दिल्या तांकां गव्हर्मेंट जॉबान तांकां रिजर्वेशन्स दिले आनी हाका लागून खूब मोठ्या प्रमाणांत भुरगेय बी जॉयन जाता ना जाल्यार 10वी फेल जाल्ले भुरगे 12वी फेल जाल्ले भुरगे हांकां खूब मोठ्या प्रमाणांत जॉब मेळनासले. ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन हातूंतल्यान हांकां नोकरी एप्रॉक्सिमेटली 6 ते 7,000 भुरगे आत्तां जॉब करता. आमचो टार्गेट आसा की गव्हर्मेंटात एनादर 2 ते 2,500 आनी प्रायवेट सेक्टरांतूय बी ह्या वर्साच्या भितर आमी म्हटलां जाका गॅप जो आसा पळय न्ही म्हणजे आमी गॅप एनालिसीस करतले तेच्या बरोबर तो डिफरन्स पे होय बी सरकारा कडल्यान दितले त्याच बरोबर ताका स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग करपाचो आमचो सरकाराचो प्रयत्न आसा. इवन दो इन फ्युचर म्हणजे अशा पद्दतीन ताका स्कील करून वेगळे कडेन तांकां प्रायवेट सेक्टरानूय बी बऱ्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्योय मेळपा खातीर सरकारा कडल्यान आमी प्रयत्न सुरवात केल्या. स्पीकर सर स्टाफ सिलेक्शन हय एलओपीन कॉंग्रेच्युलेट केलो थँक्स फॉर डॅट. म्हाका दिसता इट वील बी द गव्हर्मेंटाचो एक आमी जाका म्हणटा की म्हाका
माविनाक त्यांनी सांगलें आपण फाटल्यानूय बी तशें उलयना म्हणून स्टाफ सिलेक्शनाक आपण फाटसून आनी फुडसून दोनी कडेन एप्रिसिएट करता. ऑफकोर्स आमी सगळ्या जाणांनी म्हणजे टॅलंट पूल जो आसा पळय न्ही हो गव्हर्मेंटात येवपाक लागलो. ओके, त्या खातीर म्हाका दिसता खंयच्या कॉन्स्टिट्युन्सीच्या वांटून दिवपाचो प्रश्न नासता, कारण कोण जे एग्जामीक बसता, कोण जे शिकता ते पास जातले शेवटी. त्या ती ह्या कॉन्स्टिट्युन्सीच्यान इतको तरी ते बरें जालें की म्हाज्या मतदारसंघांतल्यान चड जाण डायरेक्ट सिलेक्ट जावंक ना ते हांव म्हणटा. कारण टॅलंट आसलेल्या फोंड्या मतदारसंघांतल्यान हायेस्ट इट इज फ्रॉम द 63 कॅन्डिडेट 2000 सिलेक्ट जाला. इट इज टोटली ट्रान्सपरंट. पयरच्या एका पेपरान तो सगळो रिपोर्टूय हाडलो आनी तेंच्यांनी कंप्लिटली ऑन एन एवरेज आमी म्हणटा तशें सगळ्यात कमी मार्क्स दवरला. आतां भुरग्यांक एग्जामीक बसपाक लाय, तांकां तूं हें कर, प्रवृत्त कर म्हणटा तें नाका थंयसर प्रवृत्त करूं नाका. हांगा एग्जामीक बसप प्रवृत्त करप गरजेचें आसा, जेणे करून स्टाफ सिलेक्शनाक बसपाक लागतले. इवन दो जीपीएससीक बसपाक लागतले, यूपीएससी, एमपीएससी, कारण गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यो बाकीच्यो एग्जामी गोंयच्या भुरग्यांनी दिवपाक जाय. ताच्या खातीर हें बरी गजाल आसा. स्टाफ सिलेक्शन वीच इज एप्रिसिएटेड. स्पीकर सर, म्हणजे प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट इट इज ऑलवेज जो ओवरऑल हेजें काम जें आसा तें प्लॅन करता आसतना गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या बरोबर कोऑर्डिनेशन आनी वेरियस प्रोजेक्ट्स हांगासर हाडप, वेरियस तांकां वेगवेगळे इम्प्लिमेंटेशन जे आसा पळय ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत सादोरीत करीत आसता. स्पीकर सर, आमी पळयता की डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर एप्रॉक्सिमेटली म्हणजे आमी म्हणटा की फक्त दयानंद सामाजीक सुरक्षा योजना गृह आधार न्ही, 183 स्किम्स इन्क्लुडींग द स्कॉलरशिप्स ह्यो आमी डीबीटीच्या माध्यमांतल्यान ह्यो टोटल स्किम्स दिता. हितूंतल्यो 123 ह्यो गव्हर्मेंट ऑफ गोवाच्यो आनी 63 ह्यो गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यो. हाजेर बरेचशे फावटी आमी लक्ष वचना आनी बरेचशे फावटी उलयता तेन्ना तेजेर फोकसूय जायना. 183 स्किम्स इट इज नॉट लेस. आनी त्या खातीर ह्यो सगळ्यो डीबीटींतल्यान वता. कोणाकूच म्हणजे आमी पयशांचो चेक व्हर हे सांगना, ताका डायरेक्टली डीबीटी माध्यमांतल्यान हे जे आसा पळय ह्यो स्किम्स तेंच्या अकाउंटाचेर आमी जाका म्हणटा की दयानंद सामाजीक सुरक्षा योजना पासून इन्सेंटिव्ज ऑफ मिल्क इन्सेंटिव्ज हाज्या पर्यंत ह्यो तेंच्या अकाउंटाचेर वता. गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ट्रायबल स्कॉलरशिप्स पासून ते अटल आश्राचे पयशे हे त्यांच्या अकाउंटाचेर वचपाचें काम हे आमच्या सरकारान केलां. डीबीटी हो कन्सेप्ट ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीनूच हाडलो. नाजाल्यार पयलीं आमकां पंचायतीन वयचें पडटालें की आमचे पयशे येयल्या काय म्हणून. त्याच परिस्थितीत सुरू आशिल्ले. त्या खातीर डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर टू डायरेक्टली टू शक्य नाशिल्लें. हे फक्त म्हणजे मोदीजीच्या सरकारांतल्यान 2014तल्यान डीबीटी सुरू जाली. म्हणून आयजूय बी हांवें एक बटन दाबलो वांगडाच आनी 45 कोटी रुपया आयज सोशल वेलफेअराच्यान हेजे 45 कोटी एका दिसाक लोकांक दर म्हयन्याक आमी कमीत कमी 50 कोटी रुपया डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरांतल्यान लोकांक ट्रान्सफर करता. 543 कोटी रुपया एन्युअली जाता. हे आमी गोंयच्या बेनिफिशरी जावं पळय हेका दिता. हे हांवें फक्त स्किमीचे सांगले. ताज्या भायर मिल्क इन्सेंटीव उरला, ताज्या भायर एग्रीकल्चर इन्सेंटिव्स उरला, ताज्या भायर स्कॉलरशिप्स उरल्या, ते वेगळे. त्या पयशांचेर हांव उलोवंकूच ना. 543 कोटी रुपया हे डीबीटींतल्यान हाजेच वयता फक्त स्किमीचे. ओके, हे जे सांगले तुका त्या ती पेट्रोलाची स्कीम बीन ती नुस्तेकारांची ती सेपरेट आसा. हितून वयल्यान ह्या स्किमीन हांवें तुजी हेजी पेन्शनूय धरूंक ना, सी फेराराची पेन्शन धरूंक ना. ती आतां म्हयन्याक दिवपाक सुरू केली, ती करता रेग्युलर. म्हाका तेजी चिंता आसा, तेजो कैवारी तूंच न्ही, तर तेच्या कैवारी आमी आसा. त्या ती स्कीम हाकाच करून रिजनल तकले उलयता, कायम तो सांगत आसता. कारण ती हेजी स्कीम आहा पळय न्ही आमची सी फेरर्सची स्कीम, ती तांकांय बी दिवपाची रेग्युलर आमी दिता. आनी ताकाच लागून खंय तरी एखादो दुसरो पुल्ला आसतलो. बट आयच्या हांवें कळ्ळें कित्याक हें कळना, कित्याक एक तरी एक दीस येवंक ना आसत. वाडोवपाचें हांवें सांगलां, तें तुमी सांगपाची गरज ना. हांवें बजेटान डिक्लेअर केलां मरे वाडयतलो म्हणून. तें ऑलरेडी डिक्लेअर केलां, हांव वाडयतलोच तें. वाडय म्हणून कित्याक सांगपाचें? हय, आमी क्रेडीट आमकांच मेळपाक जाय तेजी वाडयता म्हणटा कोणी. कितें तें हय रे, ती सी फेररची बी परमनंट शेवटी ताका पयशे दिवप एकूच गजाल आसा म्हाका ती. ते सगळे जाणटे 60 वर्सां जाले उपरांत ताका 2000 मेळटले जातले. तेच्या ऐवजी ताका एडिशनल थोडे चड दिवपाक पडटले. परमनंट करता ती, कांयच चिंता ना, ती करता परमनंट. कारण एकच आफ्टर ऑल म्हणजे तेंय बी आमीच करता स्पीकर सर, तांकां कोणाक गरज ना. ती चिंता आमकांच आसा. म्हणजे स्वर्गेस्त मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी विजन दवरून म्हणजे तूं विचार कर, भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सातत्यात खूब फुडलो विचार करता म्हणून तुका सांगलें हांवें. म्हणजे मनोहरभाई पर्रीकरान 2002 विचार केल्लो, 2025 सुद्दां म्हणजे हाजे कितल्या पद्दतीत विजनरी तकलेंतल्यान जाणट्यांक 500 रुपया, ताज्या उपरांत भारतभर दिवपाक पयशे सुरू जाले. स्पीकर सर, तो पर्यंत भारतभर कोण पेन्शन हे पयशेच दिनाशिल्लो. पयलीं तांच्यांनी सुरवात केली, ताज्या उपरांत सगळी कडेन अशा पद्दतीन लोक ते गिमिक्स म्हणून तुवें सांगलें कितें करतात, दॅट इज अ डिफरंट.
पण आमकां जेनून आसा म्हणून तर एका दिसा आयज हांवें त्या खातीर सांगलें हॅन्स फोर्थ एवरी म्हाका दिसता दर 10 तारखेक बटन दाबपाक एकट्याक कोणाक तरी आपय दर 10 तारखेक येयलो काय जाल्यार तूं पयलीं दुसरो बटन जाता तूं दाब फुडल्या 10 तारखेक दीस तिसरो बटन वुमन अरे आम्ही 5 दीस लेट केले जाल्यार ते रेग्युलर केले 10 तारखेच्या 10 तारखेक फुडलो बटन दाबपाक युरीक बरोबर घे आनी बटन दाब जाय जाल्यार फुडले फावटी फुडल्या म्हयन्यात त्याच्या उपरांत एकदां वेंजीक घे बरोबर आनी बटन दाब म्हणजे रेग्युलर वयताय तेंकांय कळटलें खंयसरूच चुकाना कारण ह्या फावटी कारण इट इज अ म्हाका फक्त कित्याक करचो पडलो कार्यक्रम कारण लोकां पर्यंत मॅसेज वचूंक जाय कितले पयशे वयता हें कळप हें गरजेचें आशिल्लें म्हणून हांवें सांगलें स्पिकर सर हांव एड्युकेशन हायर एड्युकेशन टेक्निकल एड्युकेशन सेक्टरात आमी वेगवेगळे शिक्षा सेतू पासून तो वेगवेगळे मुख्यमंत्री उडान भरारी आसतली किंवा एक टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर आमी वेगवेगळ्यो गजाली म्हणजे हायर एड्युकेशन लेवलाच्या पासून ते युनिव्हर्सिटी लेवलाच्या पर्यंत वेगवेगळ्यो गजाली केल्या हांवें म्हज्या बजेटाच्या स्पिचींतल्यान उलोवन दाखयल्या पण हांव एक गजाल मुद्दामून सांगता म्हणजे युनिव्हर्सिटीचेर उलयता आसतना खूब जाण बरें काम केलां पळय न्हू तें उलोवपाक जाय PM उषा ह्या स्किमीच्या अंतर्गत पयले फावटी 100 crores ऑफ रुपीज युनिव्हर्सिटीक मेळ्ळ्या भितरले 35 crores ऑफ रुपीज युनिव्हर्सिटीन स्पेंड केले आनी थंयसर इन्फ्रास्ट्रक्चराच्या सयत रिसर्च सेंटर पार्क हो तेंच्यांनी उबो केलो त्या खातीर हांव एप्रिसिएट करता युनिव्हर्सिटीकूय बी की खूब बऱ्या पद्दतींतले अशा पद्दतीचें इन्फ्रास्ट्रक्चर आनी PM उषा स्कीम ही यूज करपी पुराय भारत देशांत गोवा युनिव्हर्सिटी ही पयली आसा अजून पर्यंत बाकीचे कोणीच यूज करूंक नासले आमी एप्रिसिएट करपाक जाय स्पिकर सर आमी आमच्या एक्चुअली सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मार्फत इनोव्हेशन टेक्नॉलॉजी रिसर्च कंपोनंट जो आसा पळय हो इन्स्टिट्युशनांनी सुरू करचो आनी ताच्या खातीरूय बी म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आनी हायर एड्युकेशन इज कमींग टुगेदर आनी तांकां आमच्या हितूर कॉलेजींनी रिसर्च सुरू जावचो हाच्या खातीर सपोर्ट करपाक सुरवात केला स्पिकर सर इंडस्ट्री आनी एड्युकेशन एकत्र येयल्या हायर एड्युकेशनांतल्यान कॅम्पस इंटरव्यू सुरू जाल्या आमी आतां म्हणजे त्यांचो रिजल्ट केन्ना तरी एप्रिलान जातलो बट तेंचे आतां आमी ह्या मार्च म्हयन्यांतल्यान आय हॅव डिसायडेड इन द खांडोळा कॉलेज आमी केन्ना तरी ह्या दिसांनी अरेंज करतलो तुकाय कळयतलो खांडोळा कॉलेजींतलो इट इज एन ऑल द म्हणजे सरावंडींग युनिव्हर्सिटी वील कम अँड वील टेक द इंटरव्यू ऑफ द जे कोण पयलीं पास आउट जाले आनी आतां ग्रॅज्युएशन पास आउट जातले तांचो इंटरव्यू जातलो म्हणजे पयलींच प्लेसमेंट जो आसा पळय हो पयलीं ठरतलो हाज्या पयलीं फक्त तो इंजिनियरींग कॉलेजीन जातालो डिप्लोमा कॉलेजींनी जातालो ग्रॅज्युएट लेवलाच्या कॉलेजींनी जायनाशिल्लो बट वी हॅव ऑलरेडी टायट आनी आतां तो ग्रॅज्युएट लेवलाच्या कॉलेजींनी जातलो म्हणजेच आमी जे म्हणटा की तांकांय ग्रॅज्युएट पास आउट जायना फुडें दोज हू आर इंट्रस्टेड दे कॅन डायरेक्टली प्लेसमेंट तांकां इंडस्ट्रीत वो डायरेक्टली दितले आमी तांकां कंपल्सरी केला आनी वील गिव द इन्सेंटिव्स फॉर दोज इंडस्ट्रीज दे आर गिवींग द प्लेसमेंट हांच्या खातीर आमी इन्सेंटिव्हूय दितले म्हटल्यार बट आमच्यो मेजर इंडस्ट्रीज ज्यो आसा म्हणजे फार्मा इंडस्ट्री आसतल्यो किंवा बाकीच्यो ज्यो इंडस्ट्रीज आसा ताका तेंच्यांनी प्लेसमेंट करचें आनी सरावंडींग आसतल्यो इंडस्ट्रीज पयस वचचे पडचे न्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल सांखळे वील कॅटर बाय द बिचोले होंडा पिसुर्ले ह्या सगळ्या इंडस्ट्रींतल्यान जातल्यो म्हापसा कॉलेजीस वील इंडस्ट्रीज बाय द आमचे खोर्ले आसतली पिलन इंडस्ट्री आसतली ह्या सायडींतल्यो सगळ्यो इंडस्ट्री अशा पद्दतीन पुराय म्हयनोभर जो आसा पळय वेगवेगळो प्लेसमेंट आमच्या प्लेसमेंट सेलच्या वतीन जे आमी मॉनिटर करता इंडस्ट्री आनी हातूंतल्यान आनी ही हे सुरवात केल्ली आसा स्पिकर सर आमी हे फावटी बालरथ जो आसा पळय न्ही बालरथ रिप्लेसमेंट स्कीम सुरवात केल्या तांकां नवीन बालरथ जे आसा स्टेप बाय स्टेप कोणाक फर्स्ट दिल्ले त्या बेसिसाचेर तांकां बालरथ दितले स्पिकर सर जी स्पेशल स्कूल्स जी आसा त्या सगळ्या स्पेशल स्कुलांक विथ द चिल्ड्रन विथ द स्पेशल नीड येवजण म्हणजे तांच्या खातीर एक स्पेशली वेगळी येवजण सुरवात केल्या म्हणजे तांच्या खातीर लागपी इक्विपमेंट जे चेतना हायस्कूल कुडचड्या वयले इट इज वन ऑफ द बेस्ट दे हॅव ऑल इक्विपमेंट तेंच्यांनी गव्हर्मेंटाच्या एडाच्या भायर वचून तांकां थंयसर लागपी इक्विपमेंट म्हाजें तरी म्हणणें आसा कोणी जर अजून वचून पळोवंक ना जाल्यार मुद्दामून चेतना स्कूल एकदां पळोवचें हांव 2दा पावलो त्या स्कुलांत बाप निलेश काब्राल आमचे ऑनरेबल MLA आसा दे आर स्पेशली फॉर द इंटलेक्च्युअली डिजाबल्ड भुरग्यांक स्कूल कशा पद्दतीन जावची ते तेंच्यांनी एक इक्विपमेंटाचो लॅब एस्टाब्लीश केला बरो मनीस सुद्दां एनी हांव सगळ्या स्कुलाक म्हाका दिसता वेंदीची तकली केन्ना केन्ना गरम जाता वेंदीन सुद्दां हय वेंदी केन्ना तरी हांव थंय गेलां म्हणून सांगलें तुका थंड जाता तकली एकदम केन्ना तरी एक 5 मिनटां मुद्दम निलेश ताका व्हर एकदां आनी एकदां तूं 5 मिनटां त्या भितर बस आनी तूं पळय हांव म्हणटा तुका तेज्या उपरांत तुका कळटलें
की म्हणजे कूल आसप सुद्दां म्हणजे कितें हें तुका कळटलें. मंत्र्यान आपले असले रूप दाखयले तर हांगाच एक रूम करचो पडलो. आमी हाका निलेश काब्रालाक सांगता वायट धंदा का केन्ना केन्ना याद जाता आमकां आमची तकली चलता म्हणून आमी सांगचें पडटा. वंदे मातरम दिसांनी कितकोन वाग जालो म्हणजे ते दुसरें सोमतो आनी थिंगरूच जाल्लो तेका. ना ना हांगा एक रूम करचो पडलो बारीकसो एक प्रोविजन करूं येता. स्पीकर सर, एक रूम साहेब माझे तकलेर बर्फ आसा आनी तोंडान साकर आसा. आसा अशें केन्ना जायना. बट स्पीकर सर केन्ना केन्ना कदाचित हांव त्याय खुर्चेर बसला आनी हांव हांगाय बसला. हावजान असलो प्रसंग केन्नाच पळोवंक नासलो फाटल्या 14 वर्सांक. एडिजन हांवूय म्हणटा की सडन म्हाजे कडल्यान आयलो म्हणून हांवें म्हटलें की सडन चुकून म्हाज्या कडल्यान आयलें येवपाक जायना. हांवेंनूय थंड आसपाक जाय म्हाकाय खबर आसा. बट हांवें म्हटलेल्या स्टेटमेंटाचेर हांवें कितें म्हटलां ताजेरूय हांवें ऑलरेडी सांगलां की हांवें तांकां आतंकवादी म्हणूंक ना. हांवें फक्त वेंदी उलयल्या उपरांत म्हाजें स्टेटमेंट येयला तोंडांतल्यान तो वेंदी उलयल्या उपरांत. अजुनूय सांगता घरा आनी त्या बद्दल कोणाक जर वायटूय दिसला आसत जाल्यार तेंच्यांनी वायट धरचें न्ही. म्हाजें चुकलां म्हाजें म्हणपाची तयारी आहा तितकी कांयच हरकत ना. म्हाजें चुकलां बट इतको राग येवचो न्ही कोणाकूच येवचो न्ही म्हणून म्हणल्यार ताका थंयसर गेल्यार बरी गजाल जातलें. एनी हांव स्पीकर सर आमी मडगांवां जो आसा पळय न्ही हो आमी मठग्राम ग्राम संकूल ह्या वर्साच्यान सुरवात करता आनी अलॉटमेंटूय करता. ना आमी अलॉटमेंट करता. अलॉटमेंट करून इन्फ्रास्ट्रक्चर जो आहा पळय न्ही प्लॅन रेडी जालो तेजो कांयच चिंता करूं नाका. मठग्राम संकूल तो दवरली आहा. हांव स्पीकर सर आमकां ते आसा त्या स्कुलांक ताका अलॉटमेंट करपाक जाय. आमी करता अलॉटमेंट तेंच्यांनी बांदूंक सुरवात करच्यो. डेफिनेटली आमकां हें आहा. स्पीकर सर आमी न्यू एड्युकेशन पॉलिसी हाजेर डिस्कशन खूब मोठ्या प्रमाणात जाला. पण आमचे GSCRT हे खूब बरें काम हे करीत आसा. वेगवेगळ्या पद्दतीचे तांकां जे वेगवेगळे टिचर्स आनी ते दिवपाक जाय ते आमी दिल्या. स्पीकर सर स्किल डेव्हलपमेंटाच्या वतीन आमी मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना ही मुद्दामून सुरू केल्या. IITन चली भुरगीं हे फावटी जी ऍडमिशन घेतली तिका फीस भरपाची गरज ना. आनी IITतल्यान वेगवेगळे कोर्सीस सगळे कडेन सुरू आहा तेणी फीस भरपाची गरज ना. ती ह्या सगळ्यांक हेका तांकां म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ऍडमिशन जे आसा पळय न्ही ते दितले. इवन दो फॉर द शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस आमी सुरू केल्या. IITत आमचे थंयसर एक प्रायवेटली 2-3 कडेन म्हणजे एविएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आसा तांचे कडेन टायअप केला. थंयसर हॉस्पिटॅलिटी दुसरे कोर्सीस हे सुरू करपाचे आसा. स्पीकर सर हातूंतल्यान आमी म्हणून म्हटलां की इवन दो IITतल्यान अशा पद्दतीच्या वेगवेगळे ट्रेनिंग जे आसा पळय अपस्किलिंग करपाचें काम हे आमच्या IITत सुरवात केलां. स्पीकर सर हांव बाकी फायनान्स हाजेर उलयता आसतना हांवें जे सांगलां DBT आमच्या सरकाराची मागीर UPI आसतले बाकीचे सगळे म्हणजे एडवान्स सेक्टरांत आमच्या फायनान्स सेक्टरांत काम करीत आसा. इवन दो स्पेशली फॉर द EDC खातीर आमी म्हटलां तरी 2 वर्सां हे फावटी लोन दिवपाचें आनी 2 वर्साच्या भितर जर ताका दिसलें की आपलो बिझनेस आतां सेटअप जायना जाल्यार तेणी विदावट इंट्रस्ट तो वन टायमानूच ते लोन जे आहा पळय न्ही हे परत करूं शकता. ती येवजण मुख्यमंत्री मॉडिफायड इंट्रस्ट रिबीट स्कीम ही EDCतल्यान काडल्या. EDCन आमचे आतां ADIचे सेंटर आसा जेंकां आमी फक्त हँड होल्डिंगूय करता. तांकां इवन दो कशा पद्दतीचो बिझनेस करचो आनी मागीर EDCच्या वतीन फायनान्शियल सपोर्ट हे दिवपाचें सुरू केलां. EDC वेगवेगळे कडेन आपले कॅम्प लायतले. दोज वर इंट्रस्टेड फॉर द सेल्फ एम्प्लॉयमेंट तांकां ट्रेनिंग दिवप तांकां फायनान्स दिवप हे काम EDCन खूब मोठ्या प्रमाणात सुरवात केलां. स्पीकर सर हांव GSIDCचेर सांगता आसतना अभिमानान सांगता की GSIDCक 25 वर्सां पुराय जाली. परत हेय बी भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या कार्यकाळात सुरवात जाली. 25 वर्सां पयलीं GSIDC ही स्पेशल व्हेकल पर्पज व्हेकल मनोहरभाई पर्रीकर यांच्यानी सुरवात केली आणि मायकलान पयरूच तेजी 25 वर्सां आपल्या नाजरी रिसॉर्ट हांगासर मनयले. मागीर निलेश बाब काब्राल सुभाष फळदेसाय आशिल्ले आनी फाटल्या 25 वर्सांक एक तुमी आशिल्ले हय सुभाष शिरोडकर आशिल्ले हय. इट इज आफ्टर ऑल फंक्शन 25 वर्सां सेलिब्रेट करपा खातीर बरो कार्यक्रम आनी त्या निमित्तान 25 वर्सांक गोंयांत कितें कितें प्रोजेक्ट GSIDCतल्यान केल्या हे कंप्लीट केले हे लोकांच्या मुखार दवरले. तेच्या खातीर कॉफी टेबल बुकूय एक तांकां काडपाक लायल्या. त्या निमित्तान खरोखर म्हणून हांवें सांगलें BJP सरकाराक लॉंग टर्म विजन आसा. मनोहरभाईन फुडल्या 25 वर्सां पयलीं जे GSIDC सुरू केल्ले पळय न्ही त्या GSIDCच्या मार्फत
आयजूय बी तुम्ही सांगता की आपलो प्रोजेक्ट जाल्यार GSRTCक दी मातसो बेगीन जातलो म्हणून प्राउडली त्या खातीर सांगता हांव उलयतां मागीर उलय लास्ट एक्सपिरियन्स दिता कंप्लीट करता ते कंप्लीट करता वायस चेअरमॅन आसलो पयलो स्पीकर सर स्पीकर सर हांव सांगता की ह्या वर्साक सगळ्यांचे कंप्लीट करपाक जाय इलेक्शनाच्या पयलीं चेअरमॅन कॉफी टेबल बूक करपाक जाय तो स्पीकर सर आमी ताज्याय खातीर फायनान्शियल प्रोविजन तांच्या खातीर आमी सेपरेट फंड हो GSRTCक एलोकेट केल्लो आसा तेय बी जे आसा प्रोजेक्ट आमी पुराय करता सगळे प्रोजेक्ट एका वर्सान कंप्लीट जायना सगळे प्रोजेक्ट थोडे प्रोजेक्ट जे आसा पळय न्ही ते फुडें वयता मागीर दुसऱ्या वर्साक वयता हय थोड्या प्रोजेक्टाक तांच्यांनी डेपोजीट करपाचे आसता पयशे फॉर युअर कळपाक जाय म्हणून सांगता फॉर एग्जांपल हेल्थाचे प्रोविजन आसा ते हेल्थान तांकां पयशे दिवपाक जाय मागीर ते कर म्हणून तशें आसा ते सगळे GSRTC कडेन आसता मायकल स्पीकर सर सिवेज ट्रीटमेंट कॉर्पोरेशन इज अगेन आम्ही फायनान्स डिपार्टमेंटाच्या वगैरे हाडल्या नंतर की सिवेज कॉर्पोरेशनचे काम हे नेटान सुरवात केला पयल्यान पयली वेगवेगळे कडले सिवेज ट्रीटमेंट पयली प्लांट सुरवात करपाक केल्या नाजाल्यार जातालें कितें आमी सीवर लायन घालून दवरता परत कनेक्शन दिवंक ना परत रस्ते फुडें सगळें जातालें प्लांट पयलीं घालून ते सुरू करप आनी सायड बाय सायड सुरू जावपाक जाय हाज्या खातीर फोकस दिला कोणूय तेजें प्रोविजन 191 crores ऑफ रुपीज आसा आनी असलेले कामां सगळीं पयल्यान पयली ह्या वर्साच्या भितर आमी सोंपोवपाची ठरयल्या प्रत्येक कामां हांगासर मेन्शन आसा कंप्लिशन डेट कसली कितें कसली कंप्लिशन डेट केन्ना कंप्लीट जातले प्रोजेक्ट ते सिवरेज प्लांटात कितली वर्सां जाले पोरवरी उरला मुरमुगा उरला अजून स्पीकर सर ताका आमी एक्शन टेकन रिपोर्ट दिता त्या रॉंग आहा तो एक्शन टेकन रिपोर्ट सगळो रॉंग तो मागीर दिले त्या प्रोजेक्टाच्या वेळार तो प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्सा पळय डायरेक्टर आहा तेणे गेल्या वर्सा जुवारी ऑब्झर्वेटरी टावर कंप्लीट जालो स्पीकर सर हे धा इतले करतले प्रोजेक्ट हे धा करतले बेस्ट ऑलरेडी जाल म्हणून आपूण पयली एक वर उलयल्या ते 3 वर्सां तुवें एक्सटेंशन दिला 3 वर्सां एक्सटेंशन दिला अकाउंटेबिलिटी घेवपाक जाय स्पीकर सर तांकां सांग ते एक वर उलयल्या आनी एक वर उलयता आसतना हांवें डिस्टर्ब करूंक ना तूं आतां 2 वर उलयला 2 वर पूण तुमी डिस्टर्ब करूं नाका मरे माननीय हांव 2 वरां उलयना माननीय सदाशिव उलयलो विरेश बाब उलोवनी न्ही माननीय मुखर्जी उलोवनी जालें उलोवनी प्रत्येक गजाल आयकून घेता हा तुमची आयकून घे बरोवन दवर मागीर हा. उलय. बरयताय प्लांट मँग्रोजान घालता मागीर कोण उडयतले प्लांट मँग्रोजान घालता राव मरे घालता कोण उडयतले अरे लोकांक कॉन्फिडन्सान घेयन आसतना जेन्ना प्लांट घालता तेन्ना प्लांट कोण उडयतले आता हांव उलोव काय नाका कॉन्फिडन्सान घेयन आसतना फ्लोर ऑफ द हाऊस आय एम ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस हांकां हाडून दाखोवचें म्हाका मंत्री महोदय बसात बस आमदार बस लोकांक कितें सांगतले अरे एक आनी मिनिट लोकांक कितें बाबा कितें सांगपाचें मागीरूय 5 मिनटां मेळची ना तुका असलेली बस मंत्री महोदय एक मिनिट PWD आमचे PWDचे डायनामीक मिनिस्टर हांच्या भांडवल खर्चा खातीर 1321 कोटी रुपया प्रोविजन केल्ले आसा म्हाका दिसता हे फावटी रस्ते मेजर खंयचेच खणचे न्ही म्हणजे मेजर रस्ते खंयचेच खणचे न्हू केबल घालपा खातीर आसतले नेटवर्क केबल घालपा खातीर जावं किंवा इलेक्ट्रिकल केबल घालपा खातीर आसा ते पयलीं खणटा जाल्यार रस्तो करच्या पयलीं खणात कंपल्सरी आमी केला हे फावटी आनी तातूंतल्यान तेंच्यांनी प्रत्येक हे फावटी एक बरी गजाल कितें केल्या ती सांगता वीच इज द GIS मॅपींग ऑफ द रोड बरेचशे फावटी खंयचो रस्तो कितले फावटी जाता पळय तो कळना हे फावटी रस्तो करतना तेजे GIS मॅपींग जातालें इट इज रस्तो फ्रॉम हियर टू देर पयलीं GIS मॅपींगचे फायल सायन जातली आनी मागीर एक्सपेंडिचर सँक्शनाक वयतली म्हणजे जेणे करून कंट्रोल येतलो जर सकयल्या लेवलाचेर सुद्दां कोण रिपीट काम करूंक सोदता आसत न्ही जाल्यार ते रिपीट काम करपाक मेळचें ना म्हाजें सरळ म्हणणें आहा ती GIS मॅपींग इज अ मस्ट GIS मॅपींग वेगळी टीम PWDनूच बसल्या ते एप्रुवल दिताले ताका
एक्सपेंडिचर सँक्शनाक वयच्या पयलीं ह्या फावटीचे सगळे रोड हे तेच दितले आनी तेज्या म्हणजे तो रिकॉर्डाचेर उरतलो कायमचो परमनंट म्हणजे हो रोड केन्ना केला तो सुद्दां तांकां कळटलो आनी मागीर एक्सपेंडिचर सँक्शनाक फायल येतली ताच्या शिवाय येवची ना वीच इज स्पेशली 40 मतदारसंघा खातीर आमी 100 कोटीचे प्रोविजन केला तुमचे वेरियस रस्ते हातूंतल्यानूय मेन्शन केल्या आनी इवन दो म्हाजें तर म्हणणें आहा की खंयच्याय मतदारसंघात जर एखादी बिल्डींग तिचे म्हणजे शीट्स रिप्लेस करपाक जाय किंवा ती रिनोवेट करपाक जाय एकदां आमी म्हणटा कशें खंयची सरकारच्या PWD बिल्डिंग्स खात्यान जर ती घेवंक ना आसत जाल्यार म्हाजें म्हणणें स्पेशली तुमी बिल्डींग खात्याक कळोवची बरेचशे फावटी आमी बऱ्योच बिल्डींग रियूज करपाक घेवप गरजेचें आसा आतां हांवें तशें म्हटलां तें फोंड्याचें आमचे म्युन्सिपाल्टीत बांदलेली व्हडली बिल्डींग आमी ऑलरेडी हेज्या खातीर घेतली सिवील सप्लाय डिपार्टमेंट शिफ्ट केलें आतां परत थोड्या दिसांनी आमी थंयसर वेळ पडलो जाल्यार मामलेदार डेप्युटी कलेक्टर ऑफिसूय शिफ्ट करपाची फाल्यां हांवें पळोवपाक आसलें कारण बिल्डींग बांदून गेली 5 वर्सां जाली बेश्टीच आसा तिचो कांयच उपयोग जायना म्हणजे लोक एक तर भाड्याक आमी दिली जाल्यार ताका तें भाडें परवडना म्हणून ते लोक भाड्याक घेयना कारण वयर 3ऱ्या फ्लोराचेर कसो वयतलो ती लिफ्ट सारकी ना वेगवेगळे इशू आहा म्हणून हांव म्हणटा सगळे आमदार आनी मंत्र्यांनी सुद्दां म्हणजे अश्यो जर बिल्डींग बांदून बेश्टी उरल्ले आसत जाल्यार ताचो बरो उपयोग गव्हर्मेंट कामाक खंयच्या हाडचो खंयच्याय शहरान आसूं खंयच्याय गांवांत आसूं जाल्यार तो तुमी सजेस्ट करचो म्हणजे सरळ म्हणणें मागीर सजेस्ट कर आतां नाका प्लीज तुजें मार्केट उलयना स्ट्रक्चरल ऑडिट जे पट तुवें सांगला यू गिव अस एन अश्योरन्स 31 मार्चा होणे जे स्ट्रक्चरल ऑडिट ऑफ स्कूल स्ट्रक्चर्स पयले दिसा तुवें सांगला यू वूड डू दिस स्ट्रक्चरल ऑडिट वेदर इट इज सेफ ऑर नॉट सेफ जेन्ना हांवें सांगलां तेन्ना ते 31 मार्चा पयलीं हांवें ऑलरेडी ताका तूं इन्स्ट्रक्शन जायत दिले सांगता म्हाका कांय जायना 31 मार्चा हाडला मातशें ते 342 शाळा उरल्या गव्हर्मेंटाच्यो स्ट्रक्चरल ऑडिट करपाच्यो त्यो हांवें करूंक लायल्या जालें हय बाबा फायर फायटींग सगळ्या शाळांनी घालप तशें शक्य ना सगळ्या सायडीक हय अरे तिको उजो पेटाना शाळांनी सांगता हांव मागीर बाबा स्पीकर सर आम्ही 4,000 कोटी त्या मतदारसंघाच्या नावार बरोवचे ना स्पीकर सर हांव एक मिनिट आमदार बाब एक मिनिट तुका अरे पॉइंट सारखा 4,000 कोटी होया रे तुका परत एकदा ऐक तू माझा सगळो टाइम खातलो स्पीकर सर हांव तुका तुझे फाटले 100 कोटीचे लिस्ट जे आहा पळय तुझ्या मतदारसंघात मोडला तुझे अरे हांव परत एकदा सांगता हांव तुका तू कितें समजला खबर आहा PWDकूच 100 कोटी म्हणून PWDक 100 कोटी नो इट इज एन ऑल मागीर तेजे लिस्ट दिता मरे हांव फाल्यां सगळ्यांची लिस्टां दिता एक कडेन दिता अरे बूक दिना रे लिस्ट दिता रे हांव स्पीकर सर हांकां हांव लिस्ट दिता हांच्या मतदारसंघात फाटले फावटी 100 कोटी कशे जाल्या पळय न्हू कितें करता WRD कडेन वयता वेगळे इलेक्ट्रिसिटी कडेन वयता वेगळे हांव अरे म्हाजें आयक तू बस दाखयता बस दोगूय जाण बसात न्हू दोगूय पयलीं बसात हांव सांगता तें आयक हांव परत एकदा सांगता तुका 100 कोटीचो हिशोब सांगता हांव हिशोब सांगता मरे तुका अरे तू बस गुणेना हांव तुका तू बस न्ही 100 कोटीचो हांव निव्वळ हिशोब सांगता सोशल वेलफेअराक जे पयशे तुमच्या अकाउंटार वयता पळय ते ह्या 100 कोटीन लायना आमी आं तूं बी आशीत जाल्यार तसो जाल्यार तूं म्हणटा ते लायला काय म्हणून तुका खंयचे पयशे लायता तेय सांगता हांव तुमी जो PWDचो तुमच्या ओन मतदारसंघान घेतात ओके बिल्डींग घेव किंवा रोड्स घेव इलेक्ट्रिसिटी ओके WRD स्पेशली देन द टुरिजम ओके ताज्या उपरांत मेजर डिपार्टमेंट इज आमचे DWD सिवरेज ओके GSIDC ह्या ज्या 7 डिपार्टमेंट जाली पळय न्हू हातूंत जे तुमी प्रोजेक्ट घेता तेच तुमच्या आनी तेय परत सांगता इट इज नॉट द स्टेट प्रोजेक्टांतले न्ही आनी नॉट द नॅशनल हायवे प्रोजेक्टांतले न्ही स्टेट आनी नॅशनल हायवे प्रोजेक्टांतलो एक पयसो तुजे आतां आमी तो हे केलो पळय तुजो स्टेट हायवे तो तितून लागना तुजे पयशे जातले सांगता हांव
तुका फाल्यां लिस्ट दिता परत तुका फाल्यां लिस्ट दिता फाल्यां उलोवया अरे हांव सांगता न्ही तुका फाल्यां लिस्ट दिता मरे अरे तुका फाल्यां लिस्ट दिता स्पोर्ट्स माननीय सदस्य आरडी माननीय सदस्य तुम्ही सगळो हो जो पळय विषय आसा न्ही पळय एकटो मदीं उठान उलोव नाका एकटो मदीं उठान उलोव नाका आणि Speaker माननीय sir, माननीय राजे- मुख्यमंत्री तुम्ही त्यांचे कडेन पळोवन तांकां बस बस म्हणपाचो विषय ना तुम्ही तुमचो जो पळय विषय आसा तो मांडा ना अरे स्पीकर सर ताका लिस्ट दिता कोणी कळटलें आरडी आनी स्पोर्ट्स आयले परत भितर अरे चांगले तुका सगळे कॅल्क्युलेट करू परत उठटा मरे तू अरे मातसो बस स्पीकर सर ताका बसपाक लाय एस्टिमेट करू मुनीसू नाही आरडीएन बसा बसा काय ना स्पीकर सर विरेश स्पीकर बाब सर विरेश बाब पळय स्पीकर सर ताका सांगा मदीं आता उठान- वाटिना म्हणून बस आता वाटिना मागीर बसा वाटता पयली बसा परत पळय बसा सांगता तुमचो सगळो टायम हांव पळय करता हो टायम कट करतलो हांव मदीं जावं येत तो सांगता मरे बसा सगळं अरे हांव लिस्ट दिता उलोवपाक इश्यू ना तुमकां उलोवपाक इश्यू ना बसा स्पीकर सर हांवें सांगलें फाल्यां लिस्ट दिता म्हणून न्ही फाल्यां लिस्ट दिता मरे हांव अरे फाल्यां लिस्ट दिता आयज गडबड करू नाका फाल्यां लिस्ट दिता बस सुरेश बाब बस 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 बस. सुरेश बाब बस बस रे तू आता पळय 10-15 बस मिनिटं जाली तू अरे बरोबर तशें उलयता, बस. प्रोविजन न्ही परत एकदा सांगता तुका हांव आतां फॉर एक्झाम्पल ऐक म्हजें ऐक म्हजें ऐक आतां हांवें DDWचे प्रोविजन जे आहा ते 25% वाडयला बरोबर काय न्ही DDW फाटले फावटी आसले तेच्या पेक्षा 25% पयशे तेजे चड वाडल्या ओके हातूंतल्यान ताका जवळपास म्हणजे आमी ताका म्हणटा की 478 रुपीज हे ताका टोटल कॉस्ट जो आहा पळय न्ही हो तुमची सगळी पायपलायन बदलपाक हे करपाक तो कितें आपल्या एकटाच मतदारसंघात घालतलो 478 करोड रुपीज तो सगळ्या मतदारसंघांनी वांटून घालचो ना 500 कोटी रुपया तो कितें सांगार हाडून खर्च करतलो घालतलो मरे तो मागीर हे कितें हांगा वांटपाचे आहा तर ते पयशे माननीय बाबा, हांगा मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री कितलो टायम लागतलो न्ही अर्दे वर Under Rule 16, I would like to move a motion to extend the sitting of the duration of the sitting of the House by 30 minutes. Half an hour. The question is that the duration of the sitting of the House is extended by 30 minutes. Those who are in favor may say ayes, and those who are against may say no. Ayes have it, ayes have it. The duration of the House sitting is extended by 30 minutes. माननीय मुख्यमंत्री स्पीकर सर हे पळय ताका हांव एकूच सांगता कॅपिटल एक्सपेंडिचरा खातीर निव्वळ पयशे 4,500 कोटी रुपया दवरल्या सगळे जर काडीत जाल्यार ओन्ली फॉर द कॅपिटल एक्सपेंडिचर अरे ते सेपरेट ते सांगता तुका मागीर तुका लिस्ट दिता कोणी जाल्यार हांव सांगता राव बस आता आय गिव यू लिस्ट पयली हांव फायल पयली लिस्ट दिता तुमकां हांव. माझे भटा सांग माझे हय रे. फायल आमली ते पास कर सगळे ते कडे आसोता थोडे कॅल्क्युलेटर घेवन बसतले मागीर सुरेश बाब बसा सुरेश बाब बसा सुरेश बाब बस माननीय मुख्यमंत्री तुम्ही उत्तर अरे, द्या तुका लोकांना calculator दिता हांव. मेंबराकडे तुम्ही डिस्कशन करू नका क्रॉस डिस्कशन आणि क्रॉस डिस्कशन करपा परत उठले जायत तुमचा टाइम फाल्यांचो कट करतलो बेंजी बाब बस स्पीकर सर ड्रिंकिंग वॉटर आमच्या मिनिस्टरान सांगला त्या प्रमाणे ओके वेरियस प्रोजेक्ट तेंच्यांनी घेतल्या आनी वेगळे डिपार्टमेंट केल्या उपरांत म्हाका दिसता ह्या डिपार्टमेंटाक आतां नव्या मोठ्या प्रमाणात कामाक लागलेलो आसा मंत्री नवीन आसा ओके विथ एनर्जेटीक सगळी कडेन वचून तो स्वता रिव्ह्यू घेता स्वता लॉस कितलो लॉस जाता ग्रावंड लॉस कितलो जाता कित्याक लॉस जाता इवन दो आमी जशें म्हणटा की आमकां उदक जें आसा पळय न्ही हें ऑलमोस्ट 20 रुपया पर क्युबीक लिटर पडटा म्हणजे आमी उदीक काडी पासून आनी आमी लोकांक जे दिता इट इज नॉट मोर दॅन 4 रुपीज आमकां पडटा लोकांक आमी कशें कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज 25 रुपीज आनी आमी लोकांक दिता ते 4 रुपया 4 रुपयान जे आहा पळय उदीक आमी लोकांक दिता आमकां कॉस्ट 25 रुपया पडटा म्हणून म्हाज्या लोकांक एकच रिक्वेस्ट आसा की नळाच्या उदकान झाडां शिंपची न्ही नळाच्या उदकान गाडयो धुवच्यो न्ही आनी नळाचें उदीक बेश्टेच सोडून घालचें न्ही
कारण बाकीच्या लोकांक जे आसता पळय ह्या उदकाची गरज आसता त्या ती नळाचें उदक हे सरकाराक 25 रुपयांनी पडटा, तुम्ही फक्त बिल फारीक करता आसतना 4.5 रुपयांनीच करता. ओके, त्या ती ही गजाल लक्षात घेवन म्हाका दिसता हाज्या बाबतीत सिरियसली हे उदक यूज करपाक जाय. स्पीकर सर, आमी पळयता की वेगवेगळे कडेन आमी जी धरणां घालता किंवा आमी बंधारे बांदता, हे बंधारे फ्युचरिस्टीक विचारान करून बांदता. म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की हेज्या बाबतीत सिरियसली लोकांनी विचार करचो, खंयच्याय प्रोजेक्टाक राजकारण म्हणून विरोध करचो न्ही, ही म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. स्पीकर सर, आमी म्हादईच्या बाबतीत आमी सिरियस आसा. म्हादईचे रुटीनली फॉलोअप हे आमचे सरकार करता. खंयसरूय कोणी इसी मागो जाल्यार कोणी कितेंय करूं, बट आमचे सरकार जे हो कंटिन्युअसली मॉनिटर करीत आसा. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन सुप्रीम कोर्टात कंटिन्युअसली आमी मॉनिटर करता. स्पीकर सर, आमी जवळपास इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक 5,100 कोटी रुपयाचे प्रोविजन केला. म्हाका दिसता फाटल्या वर्साच्या भितर बरेच कडेन अंडरग्राउंड केबलिंगा पासून ट्रान्सफॉर्मर चेंज करून ओव्हरहेड लायन्स बदलप हे खूप मोठ्या प्रमाणात फाटल्या वर्साक तरी तांच्यांनी खूप मोठें काम हे सगळ्यांचे अक्रॉस हेज्या बाबतीत तर कोणी ना म्हणपाक जायना. म्हाका दिसता प्रत्येक कडले ट्रान्सफॉर्मर हे ते सगळी कडेन मेजर जर आमचो फाटले फावटीचो इन्फ्रास्ट्रक्चर जर खंयच्या बाबतीत केला आसत जाल्यार विच इज एन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटाचो इन्फ्रास्ट्रक्चर हो मेजर रिफॉर्म्स मेजर चेंजीस हे खूप मोठ्या पद्दतीत केला. म्हणून आमी हांगासर ह्या खात्या कडेन फुडें वयता आसतना न्यू रिन्युएबल एनर्जी हांच्यांनी वेदा नांवाची नवीन जी स्कीम ही चालीक लायला. हितूर नेट पॉझिटिव्ह पंचायत हो उपक्रम आमी चालीक लायतले. हातूंतल्यान पंचायतीक आमी सपोर्ट करतले की तेंच्यांनी बॅटरी स्टोरेज सोलार पावर प्लेस करची, पंचायतींक सपोर्ट करतले. हातूंतल्यान स्वता पंचायत जी आसा पळय न्ही ही पावर सप्लायच्या बाबतीत सेल्फ रिलायंट जातली आणि ही पावर जी जनरेट जाता ती पंचायतीक आसतली, स्ट्रीट लायटीक आसतली. ऑटोमॅटिकली आमी सोलार पावर ही खूप मोठ्या प्रमाणात जनरेट करपाक शकतले आणि हातूंतल्यान खूप मोठो फायदो हो पंचायतीकूय जातलो. स्पीकर सर, अर्बन डेव्हलपमेंटाच्या बाबतीत सांगता आसतना म्हाका की ऑलमोस्ट वास्को सिटी खातीर आनी सराउंडींग 140 कोटी प्लस 40 कोटी हे वास्को सिटी खातीर मेळ्ळा. सो हांव वास्कोकारांचे बी कॉंग्रॅच्युलेशन म्हणटा की इन लॉंग रन की हो प्रोजेक्ट जो आसा आमी स्मार्ट सिटी मिशन हांच्या मार्फत घेवन हे जर वास्कोन ग्रीन आनी क्लीन सिटी दवरपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो. वाळपय पासून ते म्हापसा बाकीच्यो सगळ्यो सिटी फोंडा हाज्या खातीर प्रोविजन म्हणजे आमकां ओवरऑल सिटी डेव्हलपमेंट कशा पद्दतीत करची हाज्या खातीर प्लॅनिंग सुरवात केला आणि वाडटे शहरीकरण लक्षात घेवन थंयसरल्यो फॅसिलिटीज खूप मोठ्या प्रमाणात दिवपा खातीरूय बी आमचे सरकार म्युनिसिपॅलिटी आहे तांकां दिले कुंकळेकूय बी दिता मरे आमी. प्रोविजन आसा केलाक प्रोविजन. ओके, इक्वल प्रोविजन फॉर द ऑल अदर म्युनिसिपालिटी. वास्कोचे फक्त एकच खातीर सांगले विच इज अ स्पेशल प्रोजेक्ट सँक्शन फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ओके, तो धाडिल्लो तो प्रोजेक्ट सँक्शन जावन तांच्या खातीर येयला. स्पीकर सर, आमच्या PPP डिपार्टमेंटाच्या वतीन आमी ह्या फावटी कन्व्हेन्शन सेंटर सक्सेसफूल बीड कंप्लीट जाला. म्हाका खोस आसा की जाता तितके बेगीन कन्व्हेन्शन सेंटरचो फावंडेशन स्टोन जावन होय प्रोजेक्ट जाता तितको बेगीन सुरवात जातलो. स्पीकर सर, ट्रान्सपोर्ट सेक्टराचेर उलयता आसतना आमी म्हाजी बस हे फावटी आमी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत हाडला. जर तेंच्यांनी सगळ्या जाणांनी बरो सपोर्ट दिलो आसत जाल्यार आमी पब्लीक ट्रान्सपोर्ट अजुनूय बी खूप स्मूथ रित्या, कारण इट इज एन खूप बरी स्कीम की बसकारा खातीर डायरेक्टली एडिशनली 20,000 रुपीज हे डायरेक्टली तांकां मेळटा. आणि हे जर सगळे जाण ऑन बोर्ड आयले म्हणजे तांचोच डिमांड आशिल्लो KTC न दवरता तुम्ही ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा कडेन दिवचे, आमी येवपाक तयार. आनी आयले जर आसत जाल्यार आनिकूय बी स्मूथ रित्या म्हाजी बसीच्या वतीन आमकां वचूंक मेळटलें. डिजिटल टॅक्सी कन्सेप्ट हो हांव परत एकदां सांगता, खंयसरूय टॅक्सीकारांक दुखय नासतना तांकां ऑन बोर्ड घेवन हो रिजॉल्व करपाची आमची तयारी आसा आणि सरकार पुरा हे कंप्लीट करतले. ते मातशे एक करेक्शन मातशें करूं जाय. हावजांकू जाल ती ते झगडले मू ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान स्टेटमेंट केला आणि तेंच मत हांगा पेटयला. तेम क्लॅरिफिकेशन दिला काय जावं ना. तूं रावलो थिंग तूं सांगचे थिंग झगडपाक गेल्ले ते झगडाक बीन कोण वचोंक ना. सांगत मरे तेणी बेस्ट तो एअर हॉस्टेस दिते मातशे गानाडे तुम्ही मातशे बरें. एअर हॉस्टेसान सांगिल काय तेका हांव सांगता म्हणून स्पीकर सर, तो स्टेटमेंट काडटा आनी थिंग आनी चाडून घाता. स्पीकर सर, सोंपें करपाचें न्हू. गोवा मायल्स जाय इतले मोगान पळय. स्पीकर सर, एक मिनिट. स्पीकर सर, ते त्यांच्या भितर डिस्कशन जाल्लें. स्पीकर सर, तांकां आतां हांवें लेटरूय करपाक लायला की तेंच्यांनी डिस्कशनाक आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाची तेंच्यांनीच कमिटी काडल्या, तेंच्यांनी डिस्कशनाक घेवप म्हणून ताका लेटर धाडटा.
LOP बाब तांकां धाडटा ना ना म्हणजे देर वॉज नो फायट डिस्कशन त्याच्या भितर फायट नाशिल्ली मागीर तो फार ते जालें. फायट असो बस आता जाल्यार तांकां लेटरूय करपाक लायता तांकां लेटर करूंक लायता आनी तेंच्यांनी जी कमिटी 3 जाणांची सजेस्ट केल्या जालो तो हांवें सांगलें न्ही आतां जालो ओके स्पीकर सर तू आमकां सांगिला तो मोठ टॅक एअर काय सांगता मिनिस्टराकूय सांगता टॅक एअर आनी टॅक्सीकारांक कळ्ळें आतां म्हाजें तुजें डिस्कशन टॅक्सी सारक चलनाय म्हणून स्पीकर सर आम्ही रिव्हर नॅव्हिगेशनच्या डिपार्टमेंटाच्या वतीन रोरो फेरीज ही सक्सेसफुली कंप्लीट जाला ऑन द PPP बेसिसचेर त्याच धर्तीचेर आमी परत आमच्या दिवार आयलंडाचेर ही रोरो फेरी सुरवात करता सो दॅट लोकांक इजी जातलें येवपाक वचपा खातीर आनी खूब बऱ्या पद्दतीन जातलें स्पीकर सर आमी सिव्हील एविएशन डिपार्टमेंटान हांवें ऑलरेडी सांगलां दाबोली एअरपोर्टूय हो जो आसा पयलीं हो तितकोच आमच्या खातीर म्हत्वाचो आसा म्हणून थंयसलें इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करीत आसा मोपा बरोबर दाबोली एअरपोर्ट होय बी कायमचो चालू उरतलो हाजी हांव परत एकदां खात्री दिता ओके हेल्थ सॅक्टराच्या बाबतींत आयुष हे नवें डिपार्टमेंट आमी चालू करता आयुष हे नवीन मंत्रालय आमी सुरू करता जेणे करून गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन आयुष नवीन मंत्रालय आसा ताज्या मार्फत आमकां आयुष म्हणजे आयुर्वेदा योगा युनानी सिद्ध आनी होमिओपॅथी आमकां खूब मोठ्या प्रमाणात डेव्हलप करपाक मेळटलें आमी एडल्ट वॅक्सिनेशन फॉर लंग्साक वेगवेगळे जावपी दुयेंतां पासून तांकां वॅक्सिनेशन दिवपा खातीर बी आमी प्रमोट केला इंटिग्रेटीव ऑन्कोलॉजी सर्विसीस ह्यो आमी ऑलरेडी आमच्या आयुष टाटा मेमोरियल आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा हांच्या बरोबर मेळून सुरवात केल्ली आसा स्पीकर सर गोवा मेडिकल कॉलेजीचे वेरियस आमी डेव्हलपमेंट करपाक घेतल्या थंयसरले सीट वाडोवपाच्या पासून थंयसलें इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करपा खातीर ऑलरेडी स्टार्ट केल्लें आसा आमी IPHPचे नवीन हॉस्पिटल हे येता त्या डिसेंबराच्या पयलीं तांचें नवीन हॉस्पिटल सुरवात जातलें थंयसर डे केअर सेंटर आमी सुरवात करता आमी डेंटल कॉलेजीची नवीन बिल्डींग हाजें जें आसा पयलीं ताजें इनॉग्रेशन हें जाता तितकें बेगीन जातलें स्पीकर सर इंडस्ट्रीज आनी इन्व्हेस्टमेंट सेक्टर हातूंतल्यान आमी MSME प्रमोट करपा खातीर हे फावटी तांकां सपोर्ट दिवपाचो केला इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाचे आमी नामांतरण करून MSME इंडस्ट्रीज ट्रेड एंड कॉमर्स डायरेक्टरेट अशें नांव करपाचें केलां कारण MSMEचेर फोकस करता आसतना स्मॉल मायक्रो MSMEs हाका सपोर्ट दिवप हाजेर आमी भर दिल्लो आहा आनी त्या खातीर इवन दो गव्हर्मेंट प्रायवेट सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात तांच्यांनी एम्प्लॉयमेंट हो दिवपाक जाय हाजेरूय तांच्यांनी भर दिवचो हाज्या खातीर तांकांय वेगवेगळ्यो स्किम्स ह्यो आमी प्रमोट केल्ल्यो आसा आनी म्हाका दिसता हे सांगता आसतना तेय बी खूब मोठ्या प्रमाणात हाजेर पॉझिटिव्ह आसात आनी तितूंतल्यानूय बी ते सपोर्ट करतले हाजी हांव खात्री बाळगिता IPPच्या वतीन आमी जवळपास 1117 कोटी रुपयाची गुंतवणूक फाटल्या वर्सा काडली फाटले 31 प्रकल्प आयले तितूंतल्यान 2 फॉरेन नेटझी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायवेट लिमिटेड फ्रॉम द जर्मन टेक्नॉलॉजी आनी युरोस्टेम्पा इंडिया प्रायवेट लिमिटेड हे 2 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट IPPच्या वतीन गोंयांत जाले हे सांगपाकूय म्हाका खूब खोस भोगता अशा पद्दतीची नीव इन्व्हेस्टमेंट गोंयांत येवपाक लागल्या IPPच्या वतीन आनी हातूंतल्यान म्हाका दिसता गोंयांतली इन्व्हेस्टमेंट खूब मोठ्या प्रमाणात वाडटली एम्प्लॉयमेंट रेटाचेर आमी प्रत्येक फावटी उलयता स्पीकर सर हांव परतूय सांगता एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन रेटात जरी 1,20,000 1,30,000 भुरगे जरी असले अर्दे अदीक भुरगे आपले ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन परस्यू करता कारण हांगासर 10वी जाल्या उपरांत एम्प्लॉयमेंटा कडेन रजिस्टर्ड करता आनी ताज्या उपरांत आपलें फुडलें शिक्षण परस्यू करीत आसता दुसरो प्रायवेट सेक्टरांत आसलेलो गव्हर्मेंटात जॉब मेळोंक जाय म्हणून एम्प्लॉयमेंटात आपलें नांव रजिस्टर्ड करीत आसता आनी जो पर्यंत गव्हर्मेंट थंय प्रायवेट सेक्टरांत जॉबाक आसता आमी हे जेन्ना सेग्रिगेट करून पळयलें तेन्ना एक्चुअली थंयसर आसलेल्या आंकड्याचो फक्त 30% लोक हे खंयसरूय जॉब करिना हे आढळून आयले एक्चुअली 1 लाख रजिस्टर आहा तू 30% अरे 1 लाख जे रजिस्टर्ड आहा पळय न्ही दिता फाल्यां दिता फाल्यां दिता फोन मारले दिता फोन मारले तांकां विचारपाक हय हय कॉन्टॅक्ट केल्ले ते व्हेरीफाय करून तुका मागीर व्हेरी कितें ते मातशें घाल पेपराचेर हांव तुका चडांत चड फाल्यांचो दीस राव परवा दिता हांव कारण इट इज व्हेरीफायड विथ द सगळे म्हणजे PF ESI प्रायवेट कंपनी यांच्या बरोबर व्हेरीफायड करून ते खंय आसा एड्युकेशन सेक्टरात कितले हे करून तेजो डेटा जो तो काडला तो डेटा जो आसा तो हांव टेबल ऑफ दाव दवरता 2 दीस न्ही म्हाका हांव तोय डेटा दवरता
स्पीकर सर, हांवें पर्सनली मॉनिटर केला म्हणून हांव सांगता, तोय डेटा जो आहा तो दिता. हो एक म्हणजे ह्या सर्वेंतल्यान. आनी दुसरें जाला कितें स्पीकर सर, आमचे गोंयांतले सगळे लोक तशे व्हायट कॉलर जॉब करता. हांगासर लेबर हो जॉब आमचे गोंयकार करिना, कारण इट इज नॉट, गोंयकार करूंक शकना. आनी ताका लागून हांगासले सद्या आसलेली वेरियस म्हणजे इंडस्ट्री बूम आयिल्ल्या कारणान बाकीचे मायग्रन्सी जी आहा पळय न्ही, हे खूब मोठ्या प्रमाणात मायग्रंट गोंयांत येता. आनी त्या खातीर आमकां सगळी कडेन ती सर्वे जरी केलो आसत जाल्यार तेय बी मागीर बेकार आहा बेकार आहा बेकार आहा. हाजे करून जो सर्वे केल्ल्या हे कडेन येता सुद्दां जाल्यार तो खूब मोठ्या प्रमाणात येता. स्पीकर सर, आमी मायन्स हेज्या वतीन हांवें ऑलरेडी मेन्शन केला. मायन्साच्या बद्दल हांव प्रत्येक फावटी उलयता सांगताय बी. 12 ब्लॉकाचे आमी हे केल्या भितर 5 ब्लॉक सुरू जाला. डम्प्स ऑक्शन आनी ई ऑक्शन 31 ई ऑक्शन आमी कंप्लीट केली. तातूंतल्यान मायनींग रिवायव जाला. साऊथ गोवान मातशें आनीक मोठ्या प्रमाणात रिवायव बेगीन जावपाची गरज आसा. ऑलरेडी काल जाल्ल्या डम्प ऑक्शनांतल्यान म्हाका दिसता परत एकदां तुमच्या सावर्ड्या मतदारसंघातले बी दोन सुरू जातले. तातूंतल्यानय बी म्हाजो प्रयत्न आसा की तो करचो म्हणून, आनी जातले हेजी हांव खात्री बाळगिता. स्पीकर सर, सायन्स टेक्नॉलॉजी वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतींत सांगता आसतना वी आर द पार्टनर्स फॉर द मिनिस्ट्री ऑफ द हावजिंग अँड अर्बन अफेर्स. ह्या मिनिस्ट्री खातीर आमी नॉलेज पार्टनर म्हणून आमी ऑलरेडी वेगवेगळे कडेन सेंटर ऑफ एक्सलन्स आमी एस्टाब्लीश करता. स्पीकर सर, आमी एनवायरमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन CZMP 2011 कंप्लीट केलो. 2019 बी जाता तितके बेगीन आमी कंप्लीट करतले. ह्या फावटी आमी खाजन बोर्ड तयार करपाचो ठरयला. 18,000 हेक्टर खाजन लँड आसा पळय ती रिवायव करपा खातीर आमचे सरकार खाजन बोर्ड करता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक एकत्र घेवन गोवा बायोडायवर्सिटीच्या वतीन वेरियस म्हणजे सगळे जे नॉर्म्स घालून दिल्या तितक्याय कडेन गोवा बायोडायवर्सिटी खूब बऱ्या पद्दतीचें काम करता. GI टॅग इट इज एन मोर दॅन म्हाका दिसता 20 प्रॉडक्टाच्या वयर GI टॅग आमी मेळयले. आनी तेच्या खातीर अजुनूय बी वेगवेगळ्या जाणांक आमी डिपार्टमेंटाय बी त्या बाबतींत कामाक लागलेले आसा. स्पीकर सर, कार्बन मॉनिटायझेशन मेकॅनिझम आनी स्टेट कार्बन नोडल सेल हो एस्टाब्लीश करपाचो. स्टेटीक हेचो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. इनिशियल स्टेजीचेर आमच्या खाजन बोर्डाचो प्लॅन हो निती आयोग हांच्यांनी एक्सेप्ट केला. तेजो फुडलो प्रोजेक्ट प्रपोजल आमकां धाड म्हटला. नेक्स्ट इट इज एन वर्ल्ड बँके कडेन आमचो जो आमी ऑलरेडी क्लायमेट रेजिलंट प्लॅन जो रेडी केला तोय तांच्यांनी इनिशियल स्टेजीचेर एक्सेप्ट केल्लो आसा. सो डेफिनेटली म्हणजे तोय बी क्लायमेट रेजिलन्स हो जर जालो आसत जाल्यार आमकां वर्ल्ड बँके कडल्यान सुद्दां 1650 crores of rupees ह्या प्रोजेक्टा कडेन 70-30 ह्या बेसिसाचेर मेळपाची उमेद आसा. म्हाका खात्री आसा की हेजोय प्रोजेक्ट आमी फुडाय सबमीट करता. स्पीकर सर, स्वयंपूर्ण गोवा म्हजो पॅट प्रोग्राम 2001 पासून कंप्लीट 5 वर्सां कंप्लीट जाली. ऑलवेज इन पंचायत, एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चर, डेअरी कल्चर ह्या सगळ्या सेक्टरात खूब बरें काम हे सातत्यान आमचे स्वयंपूर्ण मित्र सरपंच, पंच, पंचायत सेक्रेटरीज आनी तलाटीज हे मेळोन करता. सगळ्या पंचायतींनी म्हाजें एकूच म्हणणें आसा की अजुनूय बी तांचे जी वेस्ट मॅनेजमेंट हे प्रॉपर करपाची गरज आसा. तांची जी MRF शेड ही थोड्या जाणांनी फक्त घेतल्या अजुनूय बी म्हणजे ती कंपल्सरी त्या नॉर्म्सा प्रमाणे तयार करून दे शूड कोऑर्डिनेट विथ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. इट विल इज द नोडल एजन्सी फॉर द स्टेट. सगळ्या कचऱ्याच्या कामा खातीर ती नोडल एजन्सी असल्या कारणान आमी ताज्या थ्रूच बाकीच्या सगळ्यांक म्हणजे ताजी नॉलेज शेअर करून कशा पद्दतीन करप हाजेर भर दिला. आमी बरेचशे जाण उलयता आसतना गांवांनी पडलेलो कचरो हाज्या खातीर बी सरकाराक जबाबदार धरचे न्ही, तर तो त्या पंचायतीची जबाबदारी आसा, त्या अर्बन डेव्हलपमेंट बॉडीची जबाबदारी आसा आनी आमदाराची जबाबदारी आसा. म्हाका दिसता आमदारांनी जर तेजेर लक्ष दिलें. आय एम एप्रिशिएटिंग फॉर द ऑनरेबल MLA निलेश काब्राल फॉर डुईंग हीज वर्क इन हीज कॉन्स्टिट्युएन्सी. स्वताय मॉनिटर करता आनी प्लांट सेटअप जाला तो जालोच, बट तो स्वता मॅनेज ना आतां म्हणून तो मंत्री आसतनाय बी मॉनिटर करतालो आनी काम करतालो. म्हाका दिसता तेजी देख घेवन बाकीच्यांनी बी तशें काम करप हे गरजेचें आसा. ही स्वता मॉनिटर करून तो तें काम करता. तशाच पद्दतीचें काम म्हणजे तो स्वता मॉनिटर करता म्हटलं हांवें. तूं वगीत खंयसरूय व्हरूं नाका. अरे MLA मॉनिटर हांव स्पीकर सर तो तेका ट्विस्ट करपाची संवय जाला. हांवें सांगलां स्पीकर सर आमदारान स्वता मॉनिटर करचें. मॉनिटर जर कारण पंचायती ज्यो आसता पळय न्ही
म्हाका सांग स्पीकर सर, प्रत्येक फावटी हांगा पंचायत मिनिस्टर उलयतलो काय वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनांतल्यान एमडी, त्याच्या विशीं आमदाराक ते बरे पद्दतीचे आयकतले. तांच्यांनी जर आमदारान वेवस्थीत आपल्या पंचायतीक म्युन्सिपाल्टीक घेवन बसलो जाल्यार कचऱ्याचो प्रश्न सुटावो जातलो. जाय जाल्यार ताका कर म्हणटा ते हे तुजे दोतोर सांगता, हांव दोतोराचें फाल्यां नांव सांगता स्पीकर सर, हेल्थ डिमांड्साक. स्पीकर सर, आमी तोय प्रश्न दिसता मिटींग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो प्रॉब्लेम तुज्या सॉल्व जातलो. आनी एक 15 दीस राव, आमी पयर मिटींग घेतल्या, सगळोच प्रॉब्लेम सॉल्व जातलो ह्या प्रॉब्लेम 15 भितर. हय, चाय पे चर्चा. ओके. स्पीकर सर, एग्रीकल्चराचेर म्हाका चड सांगपाचें गरज ना, कारण पयर तेंच्यांनी सगळ्या जाणांनी कम्युनिटी फार्मींग ना तो प्रोविजन करपाक लायता. डोंट वरी, तेजें प्रोविजन करता. एग्रीकल्चर हांवें सांगलां की तेजे एग्रीकल्चरान स्पेशल सर, आमी एग्रीकल्चरान स्पेशली 2 लाख एग्रीकल्चर ज्या 90-10 बेसिसाचेर सगळ्या आमदारांनी करचे आपल्या. आनी जर जालें आसत जाल्यार खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण गोंय जातलें. तितके तरी ते स्वयंपूर्ण गोंय करपाक म्हाज्या बरोबर आसा. इतके हांव म्हणटलो निदान स्वयं दी प्रोजेक्ट दिया तुमी. स्वयंपूर्ण गोंय करपाक तरी बरोबर आसा म्हणटलें हांव. ओके. अरे तुजो आवाज गेला मातसो बस. स्पीकर सर, बाकी आमी आमचें सरकार अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर काम करतात. हांव अजुनूय म्हणून सांगतलो. आनी ह्या तत्वाचेर काम करपाक ह्या सगळ्या सेक्टरांत आमी सातत्यान फुडें वचत आसा. स्पीकर सर, आमच्या सरकारान एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ द डिजाबिलिटी नवे खातें केल्या उपरांत आनी डिजाबिलिटी कमिशन आनी आमचो बाप मंत्री हे दोगूय जाण तुमी जर पळयशात जाल्यार गोंयभर खरोखरूच सांगता स्पीकर सर, आय एम एप्रिसिएटींग. खूब बरें काम म्हणजे मंत्री आनी कमिशन दोगूय जाण मेळून करता. वेगवेगळे विशय तेंच्यांनी सुटावे करपाक घेतल्या, वेगवेगळे विशय सुटावे जाल्या. हांवें उदय जशें म्हणलें, प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र गोवा मेडिकल कॉलेजींतले, इवन दो स्पायनल रिहॅब सेंटर जे आमच्या केशव सेवा साधना बांबोळे हांगासर आहा पळय न्हू, हे दोनूय बऱ्या पद्दतीचें काम करता. स्पीकर सर, ह्या फावटी ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान धरती आबा सुविधा केंद्र हे स्पेशली आमच्या ज्या 35% आसलेल्या ट्रायबल आसलेल्या हितून धरती आबा केंद्र एस्टाब्लीश करपाचें ठरयलां. जेतून करून वील डू द हँड होल्डिंग तांच्या खातीर करतले. वेगवेगळ्या अशा पद्दतीचे प्रोजेक्ट ह्या ट्रायबल डिपार्टमेंटाच्या अंतर्गत करतले. वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंटाच्या बाबतींत गृह आदाराचेर आनी उलोवपाची काही गरज ना, उदयच्यान आमी सगळे जाण उलयत आसा. स्पीकर सर, आमी सिव्हील सप्लाय डिपार्टमेंटाच्या वतीन मुख्यमंत्री FPS सहाय्य योजना ही सुरवात केला, जेणे करून जो रेशन कार्ड शॉप चलयतालो ताका आर्थीक आदार दिवपाचो सरकारान ठरयला. स्पीकर सर, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन सेल्फ हेल्प ग्रुप खूब बरें काम करता. तांच्या खातीर आनीकूय बी खूब मोठे प्रोविजन आमी आमच्या डिपार्टमेंटाच्या सद्या रुरल डिपार्टमेंटाचो सरस हो आमच्या कामपालाचेर चालू आसा. म्हणजे गोंयांतले 400 सेल्फ हेल्प ग्रुप आपल्या पद्दतीन तेच्यांनी एकदां फावट मारून पळयात सगळ्या जाणांनी. आमच्या लक्षांत येतलें आमच्यो महिला भगिनी पुराय गोंयभरांतल्यो कितल्या बऱ्या पद्दतीचें काम करता. आनी तांच्यांनी प्रॉडक्ट हे ऑलमोस्ट 70% प्रॉडक्ट तरी ती तयार करतात, ते तेंच्यांनी मार्केटान दवरल्या. वेंजी तूं गेल्या शिवाय तुका कळचो ना. एकदां चल आनी फावट मार, म्हणजे तुका लक्षांत येतलें खरेदी कर थंयसर. नाल्यार तूं बेश्टो हांगा वचून ठो 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 उलयता. ते एकदां फावट मारून पळयल्या उपरांत कळटलें थंयसर कितें करता तितकें. ओके, फाल्यां कंपाला वचून यो आनी मागीर सांग म्हाका. स्पीकर सर, कॉपरेटीव डिपार्टमेंटाच्या वतीन आमी म्हजो फ्लॅट आनी सहकारी लोकपाल ह्यो 2 गजाली मुद्दामून केल्या. कारण म्हजो फ्लॅट जशें म्हजे घरा तसोच म्हजो फ्लॅट, कारण बऱ्याच तरांचे प्रश्न हातूंतल्यान सुटावे जातले म्हाका खबर आहा. आनी सहकारी लोकपाल ह्यो वेगवेगळ्यो सोसायटीज ह्यो ज्यो डबघाईक वचपाक लागल्या ताचे सहकारी लोकपाल हातूंतल्यान बरो काम करतलो. स्पीकर सर, हावजींग फॉर ऑल ह्या कॉन्सेप्टाच्या अंतर्गत हावजींग डिपार्टमेंटाच्या वतीन आमी गव्हर्मेंट सर्वंटांक सुद्दां आमी इंट्रस्ट म्हणजे कमी इंट्रस्टात लोन दितले. तशेंच GHRDC इवन दो फॉर द EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन जो प्रायव्हेट सेक्टरात काम करता ताका सुद्दां विल एम्पॅनल द बँक्स आनी त्या बँकेच्या मार्फत तांकां लोन दितलो. तांचो इंट्रस्ट जो आसा पळय सर्टन पर्सेंटेज ऑफ द इंट्रस्ट वी वील बेर. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरात काम करता इकॉनॉमिकल विकर सेक्शनातलो मनीस जाल्यार ताका सुद्दां आदार दिवपाचो हे आमी ठरयलां. स्पीकर सर, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचें सांगता आसतना म्हजें घर फॉर्म 1 लाख भर फॉर्म डिस्ट्रीब्यूट जाल्या. आतां पर्यंत जरी एक 2,500 ते 3,000 जाणांक आपले डॉक्युमेंटा सहित मेळ्ळे, पूण उरलेले लोक आमचे SIR आनी बाकीच्या सगळ्या कामांक आसल्या तांकां
सध्या रेजिडन्स सर्टिफिकेट आणि कोमुदतीचे सर्टिफिकेट ह्या 2-3 खातीर जरी प्रॉब्लेम जायत असले जाल्यार आता बजेट जायना फुडें SIR सोंपलें फास्ट ट्रॅक करपाच्या त्या निमित्तान ते सॉल्व करता हांव त्या खातीर आमी पंचायत वायज सरकार तुमच्या दारी क्वेश्चन हा फायल क्वेश्चन हा जाणा पंचायत वायज सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम आमी सुरवात करता जेणे करून होय प्रॉब्लेम सॉल्व जातलो हाजी म्हाका खात्री आहा. स्पीकर सर, पुलीस डिपार्टमेंट हाजेर हांव प्रत्येक फावटी उलयता तेतूर करून आमी बरी गजाल म्हणजे होमगार्डांक डायरेक्टली प्रमोट करून पुलीस करपाचे जे डिसिजन्स घेतला हेय केला स्पीकर सर. बाकीचो आमी ऑलरेडी जो विच इज क्विक पास ॲप आसतलो, डीप ट्रेस आसतलो, डिपार्टमेंट ऑफ द फॉरेन्सिक आनी सायन्स विच इज एप्रिशिएटेड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हातूंतल्यान स्पीकर सर हे केला. आमी टेनंट व्हेरिफिकेशन हे खूब मोठ्या प्रमाणात सुरवात केला. हातूंतल्यान क्रायम कंट्रोल येवपाक लागलेलो आसा. म्हाका खात्री आसा की अशा पद्दतीचे लोक जे चोरी करून बाकीचे सगळे इन्सिडंट करून पळयताले तांचेर आतां कंट्रोल येतलो. डेफिनेटली हे कमी जातलें. डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सीक सायन्स हे धरून ते सैनीक वेलफेअरान आमी सैनीक वेलफेअराचे गोवा सैनीक आराम गृह हे तांच्या खातीर दिलें हें सांगपाक म्हाका खूब बरें दिसता. स्पीकर सर, आमी आर्कायव्ज आनी आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन गोवा हेरिटेज कन्जर्वेशन अँड एडॅप्टिव्ह रियूज एसिस्टंट स्कीम ही सुरवात केल्या. त्याच बरोबर स्पीकर सर गोंय ज्ञान भांडार संवर्धन योजना ही सुरवात केल्या आणि त्याच बरोबर स्पीकर सर इट इज अ नॅशनल डेस्टिनेशन फॉर द डिजिटल नॉलेज ग्रीड गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत ह्या स्किमीक आमी खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळी आमची देवळां चर्ची हातूंतले सगळे दायज जे आसा हे सांबाळून दवरपा खातीर ते डिजिटल हाजेर वचपाचो आमी हे केला. आनी इवन दो द गोवा स्टेट रिकॉर्ड रिटेन्शन पॉलिसी 20 वर्साच्या उपरांत हे रिकॉर्ड उरप गरजेचें आसा आनी जर हे रिकॉर्ड उरले ना जाल्यार फाल्यां सकाळीं आमकां परत तेजो प्रॉब्लेम जावपाक शकता. म्हणून ती बी स्टेट रिकॉर्ड रिटेन्शन पॉलिसी स्पीकर सर काडलेली आसा. स्पीकर सर, हांव हे सगळें सांगता आसतना इवन दो आमी आर्ट एंड कल्चरच्या अंतर्गत जी स्कीम मेळटाली तिका भारतरत्न लता मंगेशकर हांचें नांव दिवन त्या स्किमीक म्हणजे त्यांचोय उगडास गोंय सरकार करता. एक सिस्टमॅटीक रित्या ताजे एक ही येवजण परत एकदा रिफॉर्म करून आर्ट एंड कल्चर ह्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत ती सुरवात केला. म्युझियम आमी ह्या वर्सा आसा बांदपाक सुरवात करतले. आसा तो म्युझियम एक बऱ्या पद्दतीचो करता आसतना खासा भोगता. स्पीकर सर, ऑफिशियल लँग्वेजीच्या वतीन सांगता आसतना म्हणजे आमी खंयसरूच कोंकणी राज्यभाषा आनी मराठी सह राज्यभाषा हाजेर अन्याय जावचो न्ही. म्हाका खबर आहा आमी जरी म्हणजे प्राथमीक शिक्षण म्हाजेंय मराठींतल्यान जालां आनी आज म्हाका कोंकणी उलयता आसतना कोंकणी वाचता आसतना कोंकणी बरयता आसतना म्हाका कांयच प्रॉब्लेम येना. आनी स्टाफ सिलेक्शनाच्या परीक्षेत कोंकणी पेपर जरी कंपल्सरी जालो आमी सगळे घरांतल्यान कोंकणी उलयता. पण ही कोंकणी उलयता आसतना जो पेपर येता तितूंतल्यान तेच शब्द जे आसता पळय न्ही हे त्या म्हणजे ऑप्शनल हेतूंतल्यान आसता. रुटीन आमी विचारपी आसता त्या खातीर चुकून थोडे जाण जे म्हणजे हांगासर खंयसरूच म्हणजे आमी प्राथमीक शिक्षण मराठी घेतलें जाल्यार सुद्दां ह्यो स्टाफ सिलेक्शनाचो कोंकणी पेपर आन्सर करपाक कोणाकूच कांयच प्रॉब्लेम जायना हें म्हाका खबर आहा. कारण हांवें व्हेरीफाय केलां. कारण हे आतां पर्यंत 2,500 भुरगे जे पास जाले म्हाका सांगपाक हे दिसता की 2,000च्या पेक्षाय भुरगे हे मराठी प्राथमीक शाळेंत शिकलेलेच भुरगे आसा. मुद्दामून काणकोणांत जवळपास सिलेक्ट जाल्ले आसतले, पेडण्यातल्यान सिलेक्ट जाल्ले हे सगळे भुरगे प्रियोळांतल्यान खास करून मेन्शन करता 63 पोस्ट फोंड्या जाल्या उपरांत उरलेले 60 पोस्ट प्रियोळांतल्यान जाल्या आनी हे सगळे भुरगे मराठी प्राथमीक शाळेंतल्यान शिकता. म्हणून हांव स्पीकर सर मला हे सांगत असताना अति आनंद होतोय की माझं शिक्षण मराठी प्राथमिक शाळेमधून झालेलं आहे आणि मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षण झालेल्या मुलांना कोकणीचा पेपर ऑप्शनल लिहित असताना कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही हे मुद्दामून मी नमूद करतो आणि ते मराठीतून नमूद करतो म्हणून हे मुद्दामून सांगतो. ते नाही म्हाका हे मराठीतल्यान इतल्याच खातीर सांगपाक जाय आशिल्लें. हांव परत एकदा सांगता मराठी भाषा जाका शिकपाक जाय त्यांनी शिकचीच. माझ्या म्हणण्या मराठी प्राथमिक शाळेतून खरोखरच म्हणजे ज्याला मराठीतून शिक्षण घ्यायचं त्यांनी मराठीतून घ्यायला कोंकणी शिकचे. आम्ही ना म्हणटा स्पीकर सर आम्ही जेणी जेणी आमकां कोंकणी खातीर परमिशन मागला शिकपाक ताका आमी परमिशन दिला. स्पीकर सर आम्ही
आम्ही त्या खातीर म्हटला गव्हर्मेंट आता नवीन मराठी शाळा सुरू करिना आणि कोंकणी सुरू करिना, बट जो कोण परमिशन मागता तेका जे आहा ते परमिशन आमी दिता म्हणून आमी म्हटला. त्या खातीरूच हांव सांगता. आनी तेकाच लागून म्हाका आयच्या हेजेर उलयता आसतना हांव बाकीच्या हेजेर चड खूब मोठ्या प्रमाणात वचना, बट नक्कीच रित्या स्पीकर सर हांव एक गजाल मेन्शन करतलो की हे बजेट आयज बजेटाचेर उलयता आसतना बाकी डिमांडाचेर सगळे जाण उलयतलेच, बट डेफिनेटली ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जो विकसीत भारत 2047 हो प्लॅन फुडल्या 25 वर्सांचो मुखार दवरून ते करीत आसा. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पुराय भारत देशाचो विकास कसो जावचो हो जो तांच्यांनी थारयला. मागीर तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या माध्यमांतल्यान विकास करता आसतना गोंय राज्यय बी त्याच पद्दतीत डबल इंजिनच्या सरकारात म्हणजे गोवा विकसीत गोवा 2037 हे करपा खातीर हांच्यांनी सगळ्यांनी ह्या बजेटाक सपोर्ट करचो. त्यांच्यांनी जे म्हटलां की तांकां फाल्यां सकाळी 100 कोटी रुपयाची त्याची फाटली कामां कितें जाली आनी तांच्यांनी आपल्या लिस्टय सबमीट करचे फुडलें. तांकां कळटलें मागीर खंयच्या डिपार्टमेंटाच्या वतीन आमी तांकां कितले पयशे अलॉट केला. तो स्पीकर सर हांव ह्या गोंय राज्याचो मुख्यमंत्री आसा आनी त्या खातीर हांव परत एकदां सगळ्यांक आश्वस्त करता की पूर्ण गोंयचो विकास करप हो म्हाजो ध्येय आसा आनी पूर्ण गोंयचो विकास हो जातलो, स्वयंपूर्ण गोंय करप हाच्या खातीर आमी सातत्यान काम करतले. खंयसून तरी डिफरन्शिएट सपोर्ट करून हे बजेट पास करचें. एक मुद्दो चीफ मिनिस्टर ओनली वन सेंटेन्स. आमी ज्या पद्दतीन आज पर्यावरणा विरुद्ध जे प्रोजेक्ट जाता आनी लोकांक एक आशा आहा की गोंयची कॅरिंग कॅपॅसिटी जावपाक जाय, हेजेर तू कांयच उलोवंक ना. यू आर प्लेइंग स्मार्ट राजनीती. हांव उलयतां स्पीकर सर उलयतां स्पीकर सर उलयतां. सदांच दोग जाण उबे राव नाका. परत तुमकां रिक्वेस्ट केल्या एकटो कितें आसता अशें उलया. तारीख कितली? ऑक्टोबर. स्पीकर सर त्यांनी म्हाका कॅरिंग कॅपॅसिटीचेर सांगलें. हांव ताका कळपाक जाय म्हणून सांगता. गोवा गव्हर्मेंट हॅड सायन द एग्रीमेंट विथ द टेरी फाटल्या वर्सा इन द मंथ ऑफ टेंटेटिवली ऑक्टोबर. ते गेल्या वर्सा जालें. राव मरे बरें सांग. ऑक्टोबर म्हयन्यात टेरी बरोबर आमी एग्रीमेंट सायन केला की गोंय सरकारान कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी कर म्हणून. टेरी इज एन वेल नोन एजन्सी विच इज कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द गोवा इन्क्लुडिंग द विलेजीस. आता तांच्या कडल्यान रिपोर्ट जो आसा पळय न्ही वो ते रिपोर्ट आमकां सबमीट करतले. दे आर डुईंग दिस होल स्टडी गोवा. मुख्यमंत्री कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द एंटायर स्टेट मुख्यमंत्री वाइज. हांव सभागृहाचे कामकाज 5 मिनटांनी वाडयता. 5 मिनटांनी. स्पीकर सर ये ना क्लॅरिफिकेशन दिचे दिस कॅरिंग कॅपॅसिटी जे फावटी सांगलाय ऑफ द तुका त्याच्या एग्रीमेंटाची कॉपीच दिता म्हणजे तुका कळटलें फाल्यां. अग्रीमेंट जालो केन्ना जातले व्हेन विल इट बी इट विल कंप्लीटेड. टेक टाइम न्ही. हांव एग्रीमेंटाची कॉपी दिता. टेरी यू नो इज अ गुड एजन्सी. चार जाण So उबे राव you have signed in मातशी तो अग्रीमेंट आ कॉपी धाड आमकां. दिता. विजय बाब स्पीकर सर बसा जरा. पॉइंटेड एक मिनिट विरेश विजय बाब स्पीकर सर मुखेलमंत्र्यान स्टार्ट केले नरेंद्र मोदीजीक वयर काढून आणि एंड केले नरेंद्र मोदीजीक वयर काढून. तुवें म्हणलें की डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर हो तुम्हीच 2014 सुरवात केलो. तुम्ही करू ना. पर्रीकरान 2012 जाल्लो. मोदीन करू ना. तो चड भक्त जावं नाका. हे केल्ले पर्रीकरान तूं विसरलो पर्रीकराक. हे एक जालें. स्पीकर सर आनी दुसरें म्हणटा कितें आतां तुवें सांगलें की प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिकान आमी इकॉनॉमीक सर्वे काडली. इकॉनॉमीक सर्वे म्हळ्यार जो तो सक्सेनातून ताका प्रमोशन एक्सटेंशन दीत आहा ताजे आनी हाजे भितर 8,000 कोटी 8,000 8,500 कोटी 9,000 कोटी 9,000 कोटी अशे डिफरन्स आहा. भटाक मातशें विचार. हे डिफरन्स म्हजे कडेन हांगा डायरेक्ट फिगर्जान आहा. स्पीकर सर बजेट स्पिचार मुखेलमंत्री खूब उलयलो डिमांड्साचेर उलयल्ले भशेन उलयलो. फिगर्जान there is a big disparity between what has been stated in the economic survey and what is his figures of the budget. This is on record. Speaker sir, हे कशें जाता? दोनूय डिपार्टमेंटाचे आहा. सक्सेना म्हणटा का तो एक्सटेंशन दिता आनी तो हे बुर्रा फेस करून उडयता बजेटाचेर. ही इज एम्बेरसिंग द चीफ मिनिस्टर. स्पीकर सर एक मिनिट हांवें तुमकां डिस्टर्ब करूं ना. एक मिनिट खंयची फिगर सांगता जाल्यार म्हाका ना हांव तुका फिगर दिता मरे. स्पीकर सर एक मिनिट
हांव तुका फिगर दिता फ्रॉम फिगर जीएसडीपी प्रोजेक्ट बाबा केला एक पळय न्ही, मिनिट ती 25-26 22-23 तुझा जीएसडीपी फिगर हा 93,672 किती crores. म्हाका चेक करता. एक मिनिट 22-23 तुगेलो इकॉनॉमिक सर्वे सांगता 85,114 crores. डिफरन्स इज 8,500 crores. 23-24 जीएसडीपी हा 1,06,533 crores. तुगेलो इकॉनॉमिक सर्वे सांगता 97,838 crores. 9,000 crores डिफरन्स. एक मिनिट 24-25 1,21,309 crores जीएसडीपी. तुझो इकॉनॉमिक सर्वे सांगता 1,12,525 9,000 crores डिफरन्स. स्पीकर सर कंटिन्युअस अशे डिफरन्स आहा. हे डिफरन्स आमकां दिश्टी पडटा. स्पीकर सर, हांवें ताका परत एकदा सांगलें. हांव फाल्यां एकूच मिनिट एक्सटेन्शन वाडयतलो युरी एक्सटेन्शन वन मिनिट हांव फकत हांवें मुखेलमंत्र्याक कांयच डिस्टर्ब करूना. ताणें हे सगळें उलयतना हे फिगर्स दोनूय बी ताणेंच दिल्या. एक बजेटान दिल्या, एक इकॉनॉमिक सर्वेन दिल्या. आमकां दोळे आहा वाचपाक आनी हांव तुका पॉयंट आवट करता. एक मिनिट हा हे तुजें जालें. आतां हे तुगेलें म्हाका फाल्यां explanation दिता. स्पीकर सर तुवें स्टार्ट करतना बूक दाखयलो हो इकॉनॉमिक सर्वे दिला हो वाचा म्हणून वाचून तुका सांगता हांव. बरें आतां स्पीकर सर तुवें सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट म्हणून एक प्रोविजन केला 355 crores. कांयच बजेटान मेन्शन ना पूण 355 crores केला. हे खंय घालपाक पयशे. एक स्पीकर सर 16 फायनान्स कमिशनान अर्बन डेव्हलपमेंटाक अर्बन लोकल बॉडीक 93 crores दिल्या. तुवें तातूंत एक पयसो दाखोवंक ना. जे पयशे आमकां मडगांव म्युनिसिपालिटीक फाल्यां मेळपाचे. स्पीकर सर जो तुजो हे आहा इन्कम पर कॅपिटा इन्कम तो तुवें 1,50,000 रुपया म्हळ्यार 1.5 लाख रुपया पर कॅपिटा एक मनशाचे तुवें कमी केल्या. म्हळ्यार गोंयकाराचो पयसो नाच जाला हे बजेटान. आनी हे विकसीत धुरंधर कशें जाता तें म्हाका सांगा. हे कशेंच जावंक शकना कित्याक हे दीज आर फिगर्स गिवन बाय यू युअर सेल्फ. स्पीकर सर हे मिसमॅच जे जाता ते तूं कसो जस्टिफाय करता. स्पीकर सर जल जीवन मिशन म्हणटा सगळ्या कडेन जर उदक मेळ्ळा जाल्यार जल जीवन मिशनाक 20 कोटी रुपयाचें प्रोविजन कित्याक केलां. स्पीकर सर तो आतां म्हणटा की हाजे डेट टू जीएसडीपी आपले फिस्कल पॉलिसीन तूं सांगता की FRBMान 25% आपूण करतलोच म्हणून पूण ह्या वर्सा कितलो आहा 29% आहा. 29% आहा. दिस इज एक मिनिट PRS रिसर्च म्हणटा तो इज 27. नॉन पार्टिझन सगळे आमदारांक मेळ्ळा. डायरेक्ट फिगर केला 29%. आणि फक्त तर सर हे आतां पॉइंट आउट करप ना. 5 मिनिटां ना एकूच स्पीकर सर हे फिगर बजेटाचे पॉइंट आउट करप ना. हे बजेटाचे फिगर न्ही. हांव म्हजें कांयच करना. दीज आर ऑल ब्लॅक एंड व्हाईट. हांव दाखोवन दिवंक सोदता हो फुगो कसो तो. हांवें म्हणला की बजेट ताजे बोमाडो म्हणून. तो बोमाडो कसो ते हांवें प्रूव करूंक जाय. हांव आतां प्रूव करता हो बोमाडोच म्हणून. तो आतां कितेंय भाशण दिवं स्पीकर सर बोमाडो तो हांव ताका बोमाडोच. परत एकदा सांगता तेणी आतां कितें सांगो तो सगळें केल्या अरे कितें कशें सांगतलो दिल्या पळय न्हू. हांव स्पीकर सर हाफ एन आवर डिस्कशन घेवया फायनान्साच्या दिसा कंपेर करून जे हाजेर 23, 24 जी सांगता पळय न्हू ताका हांव फाल्यां कंपॅरिजन दिता आनी तेजेर हांव ताका क्लियर कट फाल्यां दनपारां दिता. ओके हांवें ताका सांगलें स्पीकर सर बाकीचे जे प्रोविजन केला तेज्या प्रमाणे प्रोविजन सगळ्या खातीर आसा आनी व्यवस्थीत रित्या आमी प्रोविजन केला स्पीकर सर. तो जे उद्या सांगता 29 पण इट इज 27. ना 29%. अरे बाबा हो तू सांगता पळय ते फिगर पाच. हांव तुका फिगर दाखयता सेपरेटली डिस्कशन करूया आनी फायनान्सात डिस्कशन करूया पूण बोमाडो तो बोमाडोच उरतलो. स्पीकर सर हे फिस्कल डेफिसिटान 100 कोटी फाटल्या वर्साक कशे दिल्या पळय न्हू आनी फुडल्या वर्साचे प्रोविजन कशें आसा पळय न्हू तें हांव फाल्यां 100 कोटी न्ही 100 कोटीचे आमकां तूं आयस लाव नाका. परत एकदा सांगता स्पीकर सर तुझे फिस्कल डेफिसिट केला 3.4% पावला विच इज लिमिट. ताजे वयर न्ही. सो बेसिकली इकॉनॉमिक एक्टिविटी म्हणटा ती स्लो डावन जाल्या. सर्व्हिस सेक्टर विच इज 48% Speaker sir, by considering at present scenario also, आम्ही जी ग्रोथ दाखयल्या त्याच्या खातीर आम्ही फाटले फावटीच्या पेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रोथ दाखोवंक ना. कन्सिडरिंग एट प्रेझेंट द ग्लोबल सिनारियो वी हॅव रेस्ट्रिक्टेड अप टू द म्हणजे फाटल्या पेक्षा कमीच ग्रोथ दाखयली हा. स्पीकर सर एक जे आनी एक तुवें 21 कोटी दिल्या म्हणून सांगला अंडर टॅक्सीज ऑन कमोडिटीज. whereas in the national budget ते आहा 5.45 crores.
म्हणल्यार 21 कोटी तुका फायनान्स मिनिस्टरान बोल्सांतले काढून दिले काय उगीच तुम्ही बजेटान बरयले हे क्लियर कट स्पीकर सर नॅशनल बजेट पळया रिसीट हेड 0045 टॅक्सीज ऑन कमोडिटीज 5.45 crores आहा फॉर गोवा तुम्ही तर आमकां दाखयला 26.39 crores 21 कोटी वयर कशें आयले स्पीकर सर त्यो खंयच्यो फिगर्सो काढून अरे दाखयला त्यांनी दिवच्यो खंयचे फिगर आय एम ऑन रिकॉर्ड स्पीकर सर आय एम ऑन माय फीट I am telling you, sir, the specific budget head. Floor of the house. Receipt head 0045. Floor of the house. I am ready for a challenge. Discussion. स्पीकर सर हे सगळे फिगर चोयल्यार घटमूट बजेट झूटमूट बजेट तुम्ही झूटमूट बजेट घटमूट Speaker sir, हो बोमाडो कसो न्ही तो म्हाका मुख्यमंत्र्यान सांगचो हांवें बोमाडो कसो तो तुका सांगितला आणि कोंकणीन स्पीकर सर मराठीन म्हाका सांगचे पडना बोमाडो तो बोमाडोच हा फुगा आहे म्हणून म्हाका सांगपाची गरज ना हो बोमाडो आणि तो बोमाडोच हे हांव तुका सांगूंक सोदता. तो कसो न्ही तो तूं सांग म्हाका. स्पीकर सर हाजेर सांगता आसतना न्ही हांव ताका प्रत्येक गोष्ट ही ताका एक्सप्लेन करून जी सांगलेली आसा आणि ना तेणी ना जे explain सांगले करूं ना तुवें. तो जे हे सांगता figure पळय हांव न्ही स्पेसिफिक पेज वायज तुका दाखोवंक शकता आणि एक सांगता हांव हे जर खंयचे फिगर चुकल्या हांव सांगता ते हांव तेणी resign फ्लोर ऑफ द जाता हाऊस आमदार दवरचे जाता. हांव ताका एक्सप्लेन करता जाय जाल्यार परत एकदा ओके तो जे सांगता पळय न्ही हांव सांगता म्हणून तुका challenge कॉमोडिटीज ऑफ द हांव सर्व्हिस सारको सेक्टर टेस्ट करून आयिल्लो आहा दिस इज अ ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे तो जे सांगता ते दवरता हांव ना 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 स्पीकर सर सिटीजन स्पीकर सर 0045 ट्रान्सपोर्टर आसा जाय जाल्यार हांव दवरता तेणी म्हजो दवरता म्हजो मामाय बी एक्सप्लेन करून सांगपाची तयारी आहा माझी स्पीकर इतलो सर त्रास करपाचो ना इट इज अंडर द कळ्ळो काय न्ही? सोडया हय. म्हाका ताका इतलो त्रास करपाचो ना पुणून फायनान्स डिपार्टमेंटाचे जेन्ना येतले ताजे पयलीं तुमी हे सगळें क्लियर करा नाजाल्यार त्या दिसा तुमकां हांव पडतो कसो बोमाडो तो हांव पडतो सांगतलो स्पीकर सर हे ताका दिवचे पेपर दी ताका चल आनी एक स्पीकर सर आनी एक मुखेलमंत्र्याक हांव वालोर दिता मुखेलमंत्र्यान दाखोवन दिल्ले आहा ते दी तू पेपर ना आनी एक तुका वालोर दिता की तूं दाखोवन विलेज दिता बाबस. की तुजे वयले इंजिन कशे फोट सांगता ते विलेज Periodic बाबस. pressure force स्पीकर survey. सर हो ताका फोट संविधान सांगता. द्या तेणी हे तो तेणी दाखोवन जे दिता तेणी आपले पेपर Unemployment दवरचे फ्लोर ऑफ द हाऊस वाढलं, दिवचे वाढलं. हांव एक्सप्लेनेशन दिता माननीय तेणी फ्लोर मुख्यमंत्री ऑफ द हाऊस पेपर दवरचे माननीय सगळे दिवचे मुख्यमंत्री म्हाका तुमकां आनीक टायम जाय हांगा उलोवपाक ना जालें ना आमकां जाय स्पीकर सर जालें जालें आमकां जाय मातशें मायकार लोबो हे जाऊन दे स्पीकर सर